नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉप वर्ल्ड चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत हेरिडिटी अँड व्हॅरिएशन लेक्चर नंबर 3. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर चला सुरू करूयात. काल आपण क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोमचे टाइप्स बघितले होते, कशा पद्धतीने असते ते. तर आता आपण बघूया डीएनए. डीएनएचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. ओके, तर हा जो ॲसिड आहे, ओके, तर याला डिस्कवर केलं तर स्वीट्स बायोकेमिस्ट फेनरी मिशर यांनी हे केलं तर. ओके, तर त्यांनी 1869 मध्ये हे केलं. त्यांनी याची ही केली स्टडी केली कशा पद्धतीनं ते असतं ते. ओके, तर त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी असं सांगितलं होतं की क्रोमोझोम कशापासून बनतात. तर क्रोमोझोम जो आहे डीएनए पासून बनतात. आणि त्यांनी ते सांगितलं होतं की हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते कुठे प्रेझेंट असतात? न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असतात. मी लेक्चर नंबर 1 मध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला न्यूक्लिक ॲसिड काही असतं, बरोबर. तर एक सेल असते, सेलमध्ये हे असतं न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. ते मी म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये डीपमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने असतं ते. ओके, तर हे जे आहे न्यूक्लिक ॲसिड जे आहे तर ते म्हणजे हे जे फाउंड आहे तर ते कशापासून बनलेलं असतं? न्यूक्लिक ॲसिड आणि न्यूक्लियस आणि त्यांच्या ॲसिडपासून बनलेलं असतं. हे जे आहे नॅचरल हे असतं. ओके, आणि हे जे आहे तर ते न्यूक्लिक ॲसिडपासून बनलेलं असतं. ओके, आणि हे डीएनए कुठं प्रेझेंट असतो? डीएनए जो आहे तर ते सगळ्या प्लॅन्टमध्ये सेम असतो, बरोबर. डीएनए मग ते कोणीही असू द्या, कुत्रं, मांजर, ऑल प्लॅन्ट आणि ऑल ॲनिमल आणि ह्युमन बिईंग्स सेम असतो, बरोबर. आता हे डीएनएचं फंक्शन कशा पद्धतीने असतं, स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते बघूयात. ओके, ते बघा, हे डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला 9th आहे, 10th आहे, 11th आहे, 12th आहे. मला प्रत्येक ठिकाणी माहिती आहे कुठं काय आहे आणि कशा पद्धतीने आहे, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. ओके, तर हे जे डीएनएचं प्रेझेंट आहे तर हे प्रत्येक याच्यामध्ये प्रेझेंट असतं, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतं. ओके, ॲनिमल्स असो मग ते ह्युमन बिंग्स असो, तर प्रत्येक याच्यामध्ये ते काय असतं? प्रेझेंट असतं. ओके, तर आता डीएनएचं फंक्शन काय असतं बघा. डीएनए जो आहे तर त्याचं फंक्शन काय असतं हे बघूयात आपण. ओके, तर बघा, डीएनए जो आहे तर डीएनए मास्टर्स मॉलिक्युल्स तर ते कंट्रोल करतो. कशाला कंट्रोल करतो डीएनए? तर जी ग्रोथ आहे, ग्रोथ आणि जे रिप्रोडक्शन आहे सेलचं. ओके, तर तुम्ही कधी बघितलं असेल की सेल एकदम वाढल्या कमी झाल्या तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतो? तो हा डीएनए असतो. ओके, तर ती ग्रोथ आणि रिस्पॉन्स जे ग्रोथ आणि ही आहे रिप्रोडक्शन, ओके, ते कोण करतं? तर हे डीएनए करतं. ओके, सेलमध्ये. त्यानंतर याचे 2 पेअर्स असतात, म्हणजे असे असतात फंक्शन्स. डीएनए काही अशा पद्धतीने असतो बघा, अशा पद्धतीनं काही असतं. ओके, इथे असे काही क्रोमोझोम हे असतात अशा पद्धतीनं यन हे असतात, हे मी नंतर तुम्हाला सांगेल. ओके, डीएनए जे आहे 2 मेन फंक्शन्स डीएनए असतात. ओके, द 2 मेन फंक्शन्स ऑफ द डीएनए आर प्रोटीन्स. तर त्याच्यामध्ये 2 हे असतात. तर डीएनएमध्ये जे आहे प्रोटीन सिंथेसिस आणि ट्रान्समिशन कॅरेक्टर्स हे असतात. ओके, आणि ऑफ हेरिडिटी ते असतं. आणि जीन्समध्ये काय होतं ॲक्च्युली जे सिक्वेन्स असतात न्यूक्लियसमध्ये. ओके, डीएनएमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनएमध्ये तर ते मॉलिक्युल्स जे असतात तर ते ट्रान्समिट करतात. काय ट्रान्समिट करतात? पॅरेंट्सकडून जे जनरेशन म्हणजे जे पॅरेंटियल जे जनरेशन असतात ऑफस्प्रिंगकडे येणार, म्हणजे पॅरेंटकडून म्हणजे वडिलांकडून ऑफस्प्रिंग म्हणजे काय? अपत्य. वडिलांकडून जे गुण येतात आपल्याकडे, ओके, जे वडिलांकडून गुण येतात आपल्याला ते कशा थ्रू येतात? क्रोमोझोम्स थ्रू येतात. जसं की काही जणांचा चेहरा काळा आहे, काही जणांचा गोरा आहे. वडिलांचा काळा चेहरा असेल तर तो मुलाचाही काळा चेहरा असतो. हे कशामुळे होतं? तर पॅरेंट्सचे गुण आपल्यामध्ये येतात. कशा थ्रू येतात? क्रोमोझोम्स थ्रू येतात, बरोबर. कशा थ्रू येतात? क्रोमोझोम्स थ्रू. मग हे डीएनए जो आहे तो रिस्पॉन्सिबल असतो, जे जेनेटिक कॅरेक्टर्स असतात तर ते आणतो. जेनेटिक कॅरेक्टर्स कशा थ्रू येतात? तर हे डीएनए थ्रू येतात. ओके, तर हे जे जेनेटिक कॅरेक्टर्स असतात जे ऑर्गॅनिझममध्ये असतात तर ते पॅरेंट्स थ्रू आपल्या थ्रू येतात. बघा, काही जणांचे वडिलांचे जे केस आहेत ते असे म्हणजे टकलं टाईप असतात. ओके, मुलांचे देखील काही टाईमानंतर तसे होतात. मी बघिटलेलं आहे काही जणांचे फादर्सचे असे म्हणजे इथं केस गेलेले आहेत तर त्या ऑफस्प्रिंगचे देखील गेलेले आहेत. मी बघितलेलं आहे त्या टाईपमध्ये. तर हे काय अशा टाईपनी होतात. हे डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण बघूयात. ओके, तर
तर बघा डीएनएचं काही अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असतं. ओके, डीएनएचं स्ट्रक्चर. तर डीएनए जे आहे तर डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं असतं बघा, डीएनएच्या स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये जे वेन्स क्लिक असतं तर डीएनए मॉलिक्यूल जे आहे डबल हेक्सेल असतं. तर म्हणजे कसं ते अशा पद्धतीनं काही असतं, अशा पद्धतीनं असतं. ओके, आणि त्याची जी ही आहे जे डीएनए न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेलं असतं. न्यूक्लियोटाइडचे जे बारीक बारीक पार्टिकल्स असतात त्याच्यापासून ते बनलेलं असतं. आणि इच न्यूक्लियोटाइड्स कशापासून बनलेलं असतो, प्रत्येक न्यूक्लियोटाइड्स कशापासून बनलेलं असतो, फॉस्फरस ॲसिड आणि शुगर असते. ओके, जे न्यूट्रियन्स असतात तर त्याच्या न्यूट्रोजेनियस असतात त्याच्यापासून बेस बनलेलं असतं. ओके, तर हे आहे काही इन्फॉर्मेशन याची, तर स्क्रीनशॉट घ्या. तर डीएनए तर बघा याच्यामध्ये एक मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन आणि फॉस्फरस ॲसिड आणि त्यांना जॉईन करतो शुगर मॉलिक्युल्स आणि त्यानंतर काय बनतो हा त्याच्यामध्ये डीएनए हे असतो. ओके, तर अशा पद्धतीने हे असतं. तर हे ज्यावेळेस तिने एकत्र येतात त्यावेळेस बनतो न्यूक्लियोटाइड्स. आणि न्यूक्लियोटाइड्समध्ये असतो न्यूक्लियोटाइड्स कशापासून बनतो, फॉस्फरस ॲसिड, त्यानंतर फॉस्फरस ॲसिड 1 मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन आणि शुगर मॉलिक्युल्स तो अटॅच करतो त्याला. ओके, तर त्यानंतर त्याच्या न्यूक्लियोटाइड्स बनल्यानंतर न्यूक्लियोटाइड्समध्ये काय असतो, हे असतो डीएनए. ओके, ज्यावेळेस न्यूक्लियोटाइड्स एकत्र येतात त्यावेळेस बनतो डीएनए. ओके, हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ना त्याचे 4 टाईप्स पडतात. एक आहे ॲडेनाइन, ग्वायनाइन आणि ग्लुटासाइड आणि थायमिन. ओके, तर हे त्याचे टाईप्स पडतात. तर हे जे आहे तर हे त्याचे टाईप्स पडतात. आणि हे जे आहे तर ते त्याला AGCT असं पण म्हटलं जातं. ओके, आयडिनाइन आणि ग्वायनाइन यांना प्युरिन्स म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, आयडिनाइन आणि ग्वायनाइन यांना प्युरिन्स म्हणून देखील ओळखलं जातं. ओके, जे सायटोसिस आणि थायमाइन त्याला हे पण म्हणून ओळखलं जातं की जसं की म्हटलं न्यूक्लियस ॲसिड, तर न्यूक्लिक ॲसिडची जी न्यूक्लियोटची अरेंजमेंट आहे तर ती कशी आहे, ती चेन सारखी आहे बरोबर. आणि हे न्यूक्लियस चेनची जे आहे तर अरेंजमेंट जे आहे तर चेनसारखी आहे. आणि याच्यामध्ये 2 थ्रेड्स असतात, अशा पद्धतीने 2 थ्रेड्स असतात. ओके, आणि ह्या ज्या 2 थ्रेड्स असतात जर त्या एक थ्रेडला जर आपण काढलं तर ते एक थ्रेड जर बघितली तर जी रेल्वेची पटरी असते, रेल्वेची रूळ असतो तसं दिसतं. आणि इच रेल्वेचा रूळ जो आहे तर ते जे जॉईंट असतो मॉलिक्युल्सला. ओके, अल्टरनेट जॉईन मॉलिक्युल्स शुगर अँड फॉस्फरस, तर ते जॉईन असतात शुगर आणि फॉस्फरसला. आणि हे जे ही आहे इथं तर ते फॉस्फोरिक ॲसिड आणि शुगर यांना मिळून ते काय झालेलं आहे, तयार झालेला आहे. ओके, तर यांच्यामध्ये जे बघा आता ही जॉईंट आहेत म्हणल्यावर त्यांना काहीतरी बॉन्ड असणार आहे, त्यांच्यात काहीतरी जॉईन होण्यासाठी काहीतरी असणार आहे. तर त्यांच्यात जे हायड्रोजन बॉन्ड आहे त्यांनी ते काय होणार आहे, जॉईन होणार आहेत. ओके, बघा ॲडिनाइन काय करतो, जो ॲडिनाइन आहे तो कायम थायमिन सोबत काय करतो, पियर्स असतो, म्हणजे कायम त्यांची जोडी असते आणि ह्यांची कायम जोडी असते. ओके, ॲडिनाइन आणि थायमिनची. आणि जे ही आहे जे सायटोसिन आहे आणि जे जेनिस आहे तर यांच्या पियर्स कायम एकत्र असतात. डीएनए मध्ये एवढं लक्षात ठेवायचं की जे ॲडिनाइन आहे ते थायमिन सोबत जोडी पियर्स बनवतो. ओके, आरएनएचं आहे, नंतर आरएनएचं बघूयात आपण. आणि जे सायटोनिसिन तर ते जे ग्वायनिन आहे त्याच्यासोबत हे जोडी बनवतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. बघा इथे तुम्हाला दिसत पण असेल की अशा पद्धतीने हे असतं, म्हणजे की ते हे असतं बघू शकता या ठिकाणी, हे काय अशा ही पियर्स असतात. ओके, तर ग्वाईन आणि ॲडिनाइन हे बघू शकता या ठिकाणी हे असे प्रेझेंट असतात. ओके, तर म्हणजे ॲडिनाइन आणि थायमिन एकत्र पियर असते अशा पद्धतीनं. आणि सायटोसिस आणि ग्वाईन हे आहे अशा पद्धतीनं असते. ओके, तर हे बघू शकता अशा पद्धतीनं ही जी आहे तर ती पियर्स आहे अशा पद्धतीनं.
डी एन ए जो आहे तो जीन्स जो आहे तो डी एन एमध्ये प्रेझेंट असतो, बरोबर. जीन्स डी एन एमध्ये प्रेझेंट असतो बघा. डी एन एच्या आतमध्ये जीन्स प्रेझेंट असतो, प्रत्येक क्रोमोझोममध्ये डी एन ए प्रेझेंट असतो आणि डी एन एच्या आतमध्ये जे लहान लहान पार्टिकल असतात त्याला जीन्स म्हणतात. ओके, तर जे लहान लहान पार्टिकल्स असतात त्याला काय म्हटलं जातं, जीन्स म्हटलं जातं. ओके, आणि जीन्सच्या आतमध्ये जीन्स जे आहे तर ते डी एन एमध्ये हे असतात, जीन्स डी एन एमध्ये प्रेझेंट असतात. ओके, जीन्स डी एन एमध्ये प्रेझेंट असतात. बघा, जीन्स काय करतं तर जीन्स कंट्रोल करतं जे स्ट्रक्चर आहे डी एन एचं, जे जीन्स कंट्रोल करतं स्ट्रक्चर आणि फंक्शन बॉडीचं. ओके, तर ते हेल्प करतं जे ट्रान्समिट आहे हेरिडिटी कॅरेक्टर्स जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये जनरेट होतं त्याला मदत करतं. म्हणजे जे जीन्स काय करतात तर जे पॅरेंट्सकडून जे ऑफस्प्रिंगमध्ये जे हे येतात कॅरेक्टर्स येतात तर ते हे कॅरेक्टर्स जे आहे ते येण्यासाठी ट्रान्समिट करण्यासाठी हेल्प करतं. ओके, ते कोण करतं, जीन्समध्ये करतं. कुणात येण्यासाठी तर ते ऑफस्प्रिंगमध्ये येण्यासाठी. ओके, तर हे तुम्हाला कळलेलं असेल. तर जीन्स जे आहे तर ते जे आहे तर ते जीन्समध्ये काही अशा पद्धतीनं प्रेझेंट असतात आणि काय म्हणतो ना आपण की हा आईवर गेलाय, हा वडिलावर गेलाय, तर हा जो आहे तर ते त्याला मेन कॅरेक्टर्स असतो, तो जीन्स असतो, जीनमधून तो येतो ऑफस्प्रिंगपर्यंत. ओके, त्यानंतर हे जे सिक्वेन्स वाईज जीन्समध्ये येतात हे डी एन ए जे हे आहेत पर्सन डी एन एमधून जे हे होतं तर त्याला काय म्हटलं जातं, जेम्स म्हटलं जातं. आणि हे डी एन एची जी ही आहे टेक्निक्स ती जी पर्सन्स जेम्स जे आयडेंटिफाय करतं की काही वेळेस तुम्ही बघितलं असेल की हा काय म्हणजे जीन्सवरून हे काढलं जातं की हा याचा आहे मुलगा आहे ते त्याचा मुलगा आहे, जीन्सवरून ते हे केलं जातं, तर ते त्याच्यावरून केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं. ओके, तर इज ऑल्सो यूज टू आयडेंटिफाय द जे हे आहे तर त्याच्यात लिनेगे अँड आयडेंटिफाय क्लेमनर, तर ते हे केलं जातं की म्हणजे हा याच्यासाठी एक एखाद्या वेळेस तर हे काय झालं तर ते जीन्सवरून ओळखलं देखील जातं. ओके, तर जीन्स कंट्रोल स्ट्रक्चर अँड फंक्शन बॉडी. ओके, जे सेलचे जे स्ट्रक्चर आणि फंक्शन असतं तर ते जीन्स काय करतं, कंट्रोल करतं. ओके, तर हे आहे आर एन ए. बघूयात आपण काय असतो आर एन ए. आर एन एला आपण रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हटलं जातं. ओके, जसं इम्पॉर्टंट आहे डी एन ए तसंच हे इम्पॉर्टंट आहे. आर एन ए इज अनदर इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड विच इज फॉर्म्ड बाय, तर तो जो आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड रायबोन्यूक्लिक जो हे आहे तर तो मॉलिक्युल्स जो आहे तो ही आहे. ओके, तो कशापासून हे केला जातो, तो मेड ऑफ कशापासून म्हटला जातो तर जे रायबो शुगर आहे. ओके, जे रायबो शुगर्स आहे फॉस्फरस मॉलिक्युल्स जे रायबो ही आहे रायबो शुगर्स, त्यानंतर फॉस्फरस मॉलिक्युल्स आणि 4 टाईपचे जे ही आहेत तर त्याच्या जे 4 टाईप्सचे ही आहेत न्यूट्रियन्स बेस तर त्याच्यापासून बनलेला आहे ॲडिनाइन, ग्वायनाइन आणि थायनाइन आणि त्यानंतर आहे युरेसिल. ओके, तर यांच्यापासून हे बनलेलं असतं. ओके, जसं डी एन एमध्ये देखील होतं बघा की ॲडिनाइन, थायनाइन, सायटोसिस, ओके, सायटोसिन, त्यानंतर ग्वायनाइन, अशा पद्धतीने होतं. ते इथं अशा पद्धतीने आहे ॲडिनाइन, ग्वायनाइन, थायनाइन आणि युरेसिल, तर हे आहे. ओके, डी एन ए आर एन ए कशापासून बनतो तर रायबो शुगर आणि फॉस्फरसपासून बनतो. ओके, आणि त्याचे 4 टाईप्स पडतात, हे टाईप्स आहेत 4 त्याचे. आणि त्यानंतर हे जे आहे तर ते जे इन्स्टंट थायमिन असतं तर ते जे युरेसिन असतं त्याच्यामध्ये कायम ते हे असतं पिरॅमिड इन हे असतं, हे न्यूटर असतं. ओके, आणि त्याचे जे सिंगल स्टँड न्यूक्लियस असतं आर एन ए मॉलिक्युल्समध्ये त्याच्यामध्ये काय असतं आर एन एमध्ये सिंगल स्टँड न्यूक्लियस असतं आर एन ए मॉलिक्युल्समध्ये. ओके, तर कसं असतं बघूयात ते. तर यांच्यामधलं आपण हे बघूया डिफरन्स कशा पद्धतीने असतं. एक सिंगल स्टँड असतं आर एन ए म्हणजे काय असतं असं सिंगल स्टँड असतं, बरोबर. आणि डी एन ए म्हणजे काय असतो असं असतो. तर ते एक आपण हे बघूयात एक थोडक्यात. तर बघा, हा जो आहे हा आर एन ए आहे. ओके, रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, आणि याच्यामध्ये डी एन ए हा आहे. ओके, तर या ठिकाणी बघूयात. तर बघा या ठिकाणी तर हा आहे आर एन ए रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि हा आहे डी एन ए डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर डी एन एमध्ये बघू शकता या ठिकाणी काय पद्धतीने अशा पद्धतीनं प्रेझेंट आहे ते. ओके,
थायनाइड, त्यानंतर ग्वायनाइड, ॲडनाइड, त्यानंतर थायमिन. ओके, तर अशा पद्धतीनं प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये DNA मध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर DNA मध्ये प्रेझेंट असतं ॲडिनाइन, थायमिन, ॲडिनाइन, थायमिन, गायमिन आणि सायटोसिस. ओके, तर हे प्रेझेंट असतात. त्यानंतर DNA मध्ये हे प्रेझेंट असतात. RNA मध्ये प्रेझेंट काय असतं, तर ॲडिनाइन, त्यानंतर ग्वायनाइन, थायमाइन आणि युरॅसिल. ओके, तर हे प्रेझेंट असतात. तर बघू शकता या ठिकाणी अशी सिंगल पेअर असते. DNA मध्ये कशी अशी डबल पेअर असते, जोडीसोबत असते बघा. या ठिकाणी आहे ग्वायनाइन, त्यासोबत आहे ग्वायनाइन, त्यानंतर सोबत आहे थायमाइन. अशा पद्धतीने हे आहे प्रेझेंट. ॲडेनाइन आणि त्यासोबत थायमिन आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे प्रेझेंट असते. यामध्ये DNA मध्ये कायम 2 पेअर्स असतात, एवढं लक्षात ठेवा. हे कोणी सांगणार नाही यूट्यूबमध्ये. DNA मध्ये 2 पेअर्स असतात आणि RNA मध्ये सिंगल पेअर असतात. बघू शकता RNA मध्ये काय आहे, हे सिंगल पेअर आहे आणि याच्यामध्ये DNA मध्ये 2 पेअर्स आहेत. एवढे कंपॅरिझन सांगितलं, जे कंपॅरिझन कोणीही सांगत नाही. ओके, तर टाईप ऑफ हे बघूयात आपण. RNAचे टाईप्स काय पडतात ते. याचे आता रायबोझोमचे आपण टाईप्स बघूयात. रायबोझोमचे टाईप्स 3 आहेत. एक आहे रायबोझोमर, ओके, दुसरा आहे मॅसेंजर आणि ट्रान्सफर. ओके, ज्याला रायबोझोमरला RNA म्हटलं जातं, मॅसेंजरला mRNA म्हटलं जातं आणि ट्रान्सफर RNAला tRNA असं म्हटलं जातं. ओके, तर हे आहे. त्यानंतर रायबोझोम ॲसिड, याच्या नावातूनच कळलं असेल की म्हणजे इन धिस मॉलिक्युल्स इज अ कंपोनंट ऑफ रायबोझोम. म्हणजे याच्यामध्ये RNA असतो, रायबोझोम कंपाऊंड असतो. रायबोझोम जो ऑर्गनल असतो तो सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतो, जे की प्रोटीन बनवण्यासाठी काय करतो, मदत करतो. ओके, रायबोझोम हेल्प करतो फंक्शन ऑफ प्रोटीन बनवण्यासाठी हेल्प करतो. त्यानंतर मेसेंजर RNA वरून कळले असेल की तुम्हाला ह्याची नावावरूनच कळलं असेल, नाम हे सब कुछ आहे. हे काय करतो, मेसेज करतो. ओके, कॅरी इन द इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कॅरी करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इन्फॉर्मेशन नेण्याचं काम करतं. जी प्रोटीन सिंथेसिस असतं तर जीन्समध्ये, तर ती काय करतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतो. प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतो. आणि DNA जे जीन्स असतात सेलमध्ये, न्यूक्लियसमध्ये जे ट्रान्सपोझम असतात, ओके, तर त्यांच्यामध्ये जे हे आहेत तर ते सायटोप्लाझम विच प्रोडक्ट, तर सायटोप्लाझम काय करतात, असं प्रोडक्ट बनवतात, प्रोडक्ट करतात जे प्रोटीन्स आणि प्रोटीन्स ते काय करतं, त्याला मेसेंजर जे हे आहे मेसेंजर पाठवतं चौकडे. ओके, तर हे आहे RNA म्हणजे मेसेंजर. थोडक्यात मेसेंजर काय म्हणायचं, तर ती मेसेंजर जे आहे थोडक्यात जी इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी करतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका प्रोसेसमधून एका याच्यावरून दुसऱ्या ठिकाणी मेसेंजर जे आहे तर मेसेज पाठवतं. दुसरा आहे ट्रान्सफर काय करतं, RNA मॉलिक्युल्स विच अकॉर्डिंग टू मेसेंजर, तर ते अकॉर्डिंग काय करतं, हे RNA मॉलिक्युल्स जो आहे तर तो अकॉर्डिंग टू मेसेंजरच्या अकॉर्डिंग mRNA तर कॅरी करतं जे ॲनिमो असतात, ॲनिमो ॲसिड्स जे आहेत तर ते हे आहेत तर ते कॅरी करण्याचं हे करतो. ओके, कॅरी करतो ॲनिमो ॲसिड्स. ओके, आणि जे रायबोझोम्स आहेत तर ते ट्रान्सफर करतो RNA. जे रायबोझोम्स आहेत ते ट्रान्सफर करतो RNA, बरोबर. आणि मॅसेंजर काय कॅरी करतो बघा, ट्रान्सफर RNA, जे tRNA आहे ट्रान्सफर, तर तो रायबोझोम हे करतो, ट्रान्सफर करतो, बरोबर. आणि त्यानंतर जे हे आहे ओके, हे काय असेल तुम्हाला ट्रान्सफरमध्ये काय, तो रायबोझोम ट्रान्सफर करतो RNA. ओके, तर हे आहे. त्यानंतर आता आपण बघूयात मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी कशा असतात. मेंडलचे एक्सपेरिमेंट बघा. मेंडल एक सायंटिस्ट होता, जे तुम्हाला माहीत नसेल माहीत तर मी सांगतो. मेंडल एक सायंटिस्ट होता. त्यांनी पाहिलं की जे प्लांट असतात, ओके, त्यामध्ये खूप सारे नेचर असतात, खूप साऱ्या प्रॉपर्टी असतात. काही प्लांट्स कडं जसं की जास्त हाईट्स असते, कोणाकडे कमी हाईट्स असते. ओके, काही जे आहेत ते डॉल असतात, काही प्लांट जे आहेत तर ते
जास्त हाईटचे असतात, काही प्लांट्स कमी असतात, काही प्लांट्समध्ये असे प्लांट्स असतात ज्यांच्याकडे जे फ्रूट आहे ते वेगवेगळे असतात. त्यामध्ये काही सेम असतात, ते तुम्ही पाहिलेलं असेल, काहीमध्ये सेम असतात. तर जे असतात ते फ्रूट जे आहेत तर ते रेड कलरचे येतात. तर तसेच काही जे आहेत येलो कलरचे असतात, जसं की वाटाणा ग्रीन कलरचा असतो. त्यानंतर काही वाटाणे जे आहेत ते येलोविश कलरचे देखील असतात. हे जे एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट मेंडलनी केलेला आहे. तर मेंडलने असा विचार केला की यार एकच प्लांट आहे, ओके, एकाच प्रजातीचं प्लांट आहे, पण याचा रंग कसं काय वेगळा येते, एकाचा ग्रीन येते, एकाचा येलोविश येते, असं काय होतंय. तर हे जे त्यांचा डिफरन्स आहे, हा डिफरन्स वेगवेगळ्या प्लांटमध्ये, वाटाण्याच्या झाडामध्ये त्यांनी केलेलं आहे, दोन याच्यामध्ये, की कशा पद्धतीने हे असतं ते. तर ते त्यांनी केलेलं आहे की जो पीस असतो, पीस म्हणजे काय, वाटाणा, ओके, पीस म्हणजे काय, वाटाणा. तर ते वाटाण्यामध्ये कशा पद्धतीनं हे असतं, जे हे मेंडलने एक्सपेरिमेंट केलेलं आहे. हा वाटाण्याचं झाड केलेला आहे. वाटाण्याला पीस म्हणतात, ओके. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, पीस, ओके, पीस म्हटलं जातं. आणि त्या इंग्रजीमध्ये त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये पायसम सटायसम असं नाव आहे त्याचं, ओके, पायसम सटायसम म्हणतात त्याला. जसं मँगोचं नाव आहे सायंटिफिक मॅग्निफेरा इंडिका. जर तुम्ही बाहेर देशात गेलात आणि जर मॅग्निफेरा इंडिका द्या म्हटलं तर तुम्हाला मँगो देणार, ओके. तर ते एक त्याचं सायंटिफिक लँग्वेज आहे, सायंटिफिक नेम आहे, ओके. तर प्रत्येकाचं वेगवेगळं नाव असतं, सायंटिफिक नाव असतं. जसं तुमचं समजा काही जणांचं नाव बबल्या असतं, काही जणांचं नाव शाळेत प्रथमेश असतं, घरी काय असतं, बबल्या, सोन्या, असं काहीतरी नाव असतं वेगवेगळं, ओके. तसं नाव आहे, प्रत्येकाचं नाव काय असतं, वेगवेगळं असतं. सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला म्हणजे पायसम सटायसम म्हणतात, ओके, पायसम सटायसम म्हणतात. हे जे मेंडलने सायंटिस्ट होता, त्यांनी खूप सारे पायसम सटायसमवर ही केले, त्याचे कॅरेक्टर्स बनवले. कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर जे कॉन्ट्रास्टिंग असतात, ओके. तर ते जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात, म्हणजे जे दिसायला कसे असतात, त्यामध्ये कसे काय असतात, त्यांची ही कशी असते, हाईट कशी असते, ते दिसत आहेत कसे. जसं की बघा, त्यांनी सांगितले की जे दोन प्रकार असतात, एक असतात डॉमिनेटिंग कॅरेक्टर्स आणि एक असतं रिसिव्ह कॅरेक्टर्स, ओके. आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स काय आहेत हे आपण बघूयात, ओके. आता ह्या कॅरेक्टरचा ह्याचा मिनिंग काय आहे बघा. डॉमिनेटिंग म्हणजे काय, आता बघा काही अशी प्रॉपर्टी असतात जे यांच्यामध्ये भारी हे असतात, ओके, भारी वाटण असतं प्रेझेंट. जसं ह्युमनमध्ये बघा दोन आहेत, एक म्हणजे बॉडीवाले, एक ज्यांना बॉडी आहे आणि दुसरे आहे म्हणजे नॉन बॉडी, आपण समजूयात, ओके. ज्यांना बॉडी असते, असे म्हणजे चांगले पहिलवान टाईप असतात ते लोक असतात, आणि जे म्हणजे असे हडकुळे वगैरे असतात, ओके, ते लोक. जसं या दोघांमध्ये जसं डिफरन्स आहे, ह्युमन तर एकच आहे, माणूस तर एकच आहे, बरोबर, पण जे ह्युमन प्रजाती येते, पण एकाचं कशी बॉडी आहे, एकाची कशी नॉन बॉडी आहे. तसंच याच्यामध्ये देखील पाहिलेलं आहे त्यांनी की मेंडलमध्ये कशा पद्धतीनं आहे, तर ते प्लॅन्टमध्ये कशा पद्धतीनं डिफरन्स आहे, कशा पद्धतीनं ते हे आहे ते त्यांनी बघितलेलं आहे, ओके. म्हणजे त्याच्या बॉडी असतात, ज्या बॉडी, तर ते काय असतं, जीन्समध्ये हे असतं, ओके, त्यांच्या जीन्समध्येच त्या प्रॉपर्टी असतात. मेंडलनी असं सांगितलं की ते जे हे असतात त्यांचे कॅरेक्टर्स जे आहेत तर ते अशा टाईपने असतात. त्याच्यावरून त्यांनी दोन टाईप्स पाडले, एक आहे डॉमिनेटिंग आणि एक आहे म्हणजे रिसिव्हेटिंग, ओके, डॉमिनेट आणि रिसिव्ह. तर हे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपण बघूयात कशा पद्धतीनं असतात ते. तर बघू शकता या ठिकाणी डॉमिनेटिंग आणि रिसिव्हेटिंग, ओके. तर डॉमिनेटिंग आणि रिसिव्हर या ठिकाणी बघू शकता दोन टाईप्स घेतलेले आहेत, आणि त्या टाईप्सनी आपण बघूयात कशा पद्धतीने असतं ते. तर आपण याचे काही हे बघूयात कशा पद्धतीने असतं डॉमिनेट आणि रिसिकलचं. तर बघा या ठिकाणी एक झूम केलेला आहे, दिसत असेल आहे हो. तर बघा या ठिकाणी पहिला आहे तो म्हणजे डॉमिनेट, ओके. तर त्याचा शेप कसा आहे, वाटाण्याचा शेप बघा, जर राऊंडेड असेल, गोल असेल, ओके, तर बघा जर राऊंडेड असतो तो वाटाणा जो आहे तर त्या चांगल्या क्वालिटीचा वाटाणा असं म्हटलं जातं, चांगला असतो. आणि जर असा रेडिकल्स जर असेल तर जर रिएकल्स असेल असा तर तो काय असतो, तो म्हणजे चांगल्या क्वालिटीचा नाही, खराब म्हटला जातो.
तर बघा याचा कलर जो आहे तो याचा हां, आणि राऊंडेडला जो आहे आता हे लक्षात ठेवा, कारण हे जर समजलं तर तुम्हाला मी पुढे एक एक्सपेरिमेंट आहे तो सांगणार आहे. राऊंडेडला कॅपिटल आरने रिप्रेझेंट केलं जातं, राऊंडेडला कॅपिटल आरने, आणि जो रिएकल आहे तर रिएकलला आरने, स्मॉल आरने रिप्रेझेंट केला जातो. ओके, राऊंडला कॅपिटल आर आणि याला स्मॉल आरने. त्यानंतर याचा कलरचा शीटचा कलर कसा असतो. ओके, तर त्याचा कलर जो आहे याचा येल्लो असतो. ओके, त्याला कॅपिटल वायने रिप्रेझेंट केले जातात, आणि याचा ग्रीन असतो, याला कॅपिटल स्मॉल वायने रिप्रेझेंट केलं जातं. नंतर कलर फ्लावरचा कलर कसा असतो तर बघा या ठिकाणी फ्लावरचा कलर जो आहे या ठिकाणी पर्पल कलर आहे याचा, आणि याचा जो आहे तो त्याचा व्हाईट कलर आहे. हे काय एवढं लक्षात ठेवायचं नाही, कारण बघा याच्यावर आणि यांची जी हाईट आहे, ओके, यांची जी हाईट आहे याच्यावर एवढं लक्षात ठेवा. बघा याच्यात लक्षात काय ठेवायचं, सीडचा शेप, कलर आणि याची हाईट कशा पद्धतीने आहे, कारण याच्यावर सगळा पुढे एक्सपेरिमेंट आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं एवढंच आहे. त्यानंतर याचे बाकीचे जे काही आहे, त्यानंतर वाटाणा कशा पद्धतीने असतो, तो एक डार्क असतो, त्यानंतर कलरलेस तशा पद्धतीने असतो. याचे कलर पीड काय असतात तर हे काही अशा पद्धतीने असते, एकाचं येलोविश असतं, एकाचं ग्रीन असतं. त्यानंतर यांचे फ्लावरचे पोझिशन कशी असते, त्या फ्लावरची काही अशा पद्धतीने पोझिशन असते, याची वर असते, याची अशी खाली असते. ओके, तर हे आहे. त्यानंतर याची हाईट जी आहे एक असते डॉल आणि एकाची असते स्वार. ओके, तर एकाची असते डॉल उंच आणि एकाची असते लहान. तर हे आपण बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला मी काय सांगितलं कोणकोणते फ्लावर्सचं लक्षात ठेवायचं, पहिला, दुसरा आणि शेवटचा. तर हे लक्षात ठेवा. हे जे आहे ते नाही लक्षात ठेवलं तरी चालतं आहे, तरी हे ॲज अ नॉलेजसाठी गोष्ट होऊ शकता, कारण पुढे जे सांगणार आहे मी ती, कारण ते इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मेंडलचे जे काही आता आपण हे लक्षात ठेवा. ओके, हे जे आहे हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरून आपल्याला जो मेंडलचा एक्सपेरिमेंट आहे, ओके, हे एक्सपेरिमेंट आहे तर तो बघायचा आहे, मोनोहायड्रेटचा एक्सपेरिमेंट. तो आता आपण बघूयात कशा पद्धतीने असतो मोनोहायड्रेटचा एक्सपेरिमेंट. ओके, तर जे मेंडेल मोनोहायड्रेट क्रॉस काय आहे बघा. मोनो म्हणजे काय तर बघा, मोनो म्हणजे सिंगल. ओके, सिंगल, जसं तुम्ही सिंगल आहे तसं सिंगल आहे. ओके, तर मोनो म्हणजे काय, सिंगल. ओके, तर बघा काय झालं, एक मेंडेल एक सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केलं, एकाच प्रजातीचे दोन हे घेतले, झाडं घेतले. ओके, एक घेतलं डॉल आणि घेतलं म्हणजे एक लहान घेतलं आणि एक मोठं घेतलं. तर याच्यामध्ये काय करणार, ते रिप्रोडक्शन करणार दोघांमध्ये. ओके, आता क्रॉस म्हणजे काय आहे बघा, क्रॉस म्हणजे रिप्रोडक्शन. क्रॉस म्हणजे काय आहे, रिप्रोडक्शन. ओके, तर ते क्रॉस करणार म्हणजे एक टॉलचं एक क्रॉस करणार, टॉलचं कोणासोबत करणार, डार्फसोबत करणार. ओके, तर म्हणजे लहान प्लॅन्टसोबत मोठ्या प्लॅन्टचं काय करणार, रिप्रोडक्शन करणार. मग यांच्या दोघातून जी जनरेशन जन्मणार ते असणार फर्स्ट जनरेशन. कोणती, फर्स्ट जनरेशन होणार. ओके, जी डॉलमधून, लहानामधून आणि जी मोठ्यामधून जे जन्मणार ते असणार फर्स्ट जनरेशन. ओके, ती कसणार आहे, कशी असणार आहे, फर्स्ट जनरेशन फ्लावरचे. ओके, तर ते जे त्यांचं जे ऑफस्प्रिंग असणार आहे डार्फ, तर ते कशा पद्धतीने नसतं हे बघायचं आहे आपल्याला. ओके, यालाच काय म्हटलं जातं, मेंडेल्स ट्रान्सलेट म्हटलं जातं. ओके, आणि त्यांचे जे डॉमिनेट आहे, त्यांचा कलर कसा आहे डॉर्फचा, त्यानंतर त्यांच्या सीडची कॅरेक्टर्स कशी आहे, तर ते शोईंग कशा पद्धतीने ते शोईंग होणार, कसे ते प्रेझेन्स होणार, कसे दिसणार ते. ओके, मेंडलने पण हे बघितलं की त्यांचा कलर कसा असणार आहे, त्यांचे फॅक्टर्स कसे असणार आहे, त्यांचे रिप्रेझेंटेबल कसे असणार आहे, त्यानंतर त्यांचे इनहेरिटन्स कशा पद्धतीनं आहे, इनहेरिटन्स कॅरेक्टर्स कशा पद्धतीनं आहे, तर कोणाच्यातून काय गुण आलेले आहेत ते बघणार आहे. हे बघायचे आहे. तर त्यानंतर ते त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, नाव दिस फॅक्टर्स आर जीन्स, त्यांचे फॅक्टर्स कशा पद्धतीनं जीन्स थ्रू कशा पद्धतीने येणार आहेत हे बघितलं त्यानंतर मेंडल्सने, हे सायंटिस्टने. त्यानंतर त्यांचे जे डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत तर ते कशा पद्धतीनं असणार आहेत, तर ते हे बघितले आहेत. अल्फिश असणार आहेत का ते रिसिव्हर बसणार आहेत हे बघणार आहे. त्यांचे डॉमिनंट कसे असणार आहेत, स्मॉल लेटरने आहे काही कशा आहे, तर हे आपण बघणार आहोत. ओके, तर चला आपण बघूयात आता यांचे कशा पद्धतीने आहेत क्रॉस कनेक्शन वगैरे ते. ओके, तर हे जे एक्सपेरिमेंटचं जे रिझल्ट आहे तर तो कशा पद्धतीने येणार आहे हे बघणार आहोत. द एक्सपेरिमेंट रिझल्ट शो इन अ प्लांट, तरी कशा पद्धतीने याचं एक्सपेरिमेंटचं हे होणार आहे तर ते बघणार आहोत आपण. ओके,
तर बघा या ठिकाणी काय आहे, तर बघा हे मेंडेलचे जे एक्सपेरिमेंट आहे त्यांचं क्रॉस काही बघूयात. आता बघून बघा जो फिनोटाईप असतो तो फिनोटाईपमध्ये, फिनोटाईप म्हणजे काय, तो प्लांट कसा दिसतोय त्याचं कसं आहे. आता एखादं समजा एखादी मुलगी हँडसम आहे बरोबर, तर एखादी मुलगी हँडसम आहे, दिसायला चांगली आहे, तर ही आहे बरोबर. आता जिनोटाईप्स म्हणजे काय की जिनोटाईप्स म्हणजे ती कसे आहे, त्याच्या आतमध्ये कसं आहे, म्हणजे आतून ती वीक आहे का कशी आहे, हे एक आपण बघायचं की कशा पद्धतीनं आहे ते. ओके, तर गॅमेट्स कसे असतात तर ते हे बघायचे. जे जिनोटाईप्स आहेत तर ते टॉल आणि मध्ये म्हणजे लहान आणि मोठ्यामध्ये, तर हे टॉल म्हणजे मोठे आणि हे म्हणजे लहान. ओके, तर यांच्यामध्ये दिसतं कसं, तर जे जिनोटाईप्स आहेत या ठिकाणी टॉलमध्ये दोन्ही कॅपिटल टी लिहायचं आणि डार्फमध्ये स्मॉल टी दोन्ही लिहायचं. तर यातला काय होणार बघा, याच्यातला एक कॅरेक्टर्स याच्यात येणार. ओके, फर्स्ट जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये काय होणार बघा, हे गॅमेट्स जे आहेत गॅमेट्स, तर एक टी येणार, स्मॉल टी, कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी येणार बरोबर. तर याच्यातून या टॉलमधून एक गॅमेट येणार, याच्यातून एक गॅमेट येणार, मग काय होणार, टी स्मॉल टी सॉरी कॅपिटल टी आणि स्मॉल टी होणार, अशा पद्धतीनं होणार. ओके, तर ही फर्स्ट जनरेशन कशी होणार, तर ती टॉल होणार. ओके, म्हणजे ती काय होणार, टॉल होणार, म्हणजे ती उंच होणार बरोबर. म्हणजे काय होणार, ती फर्स्ट जनरेशन कॅपिटल टी आणि स्मॉल टी म्हणजे काय होणार, ती टॉल होणार बरोबर, टॉल होणार. ते ती अशा पद्धतीनं आहे. ओके, तर आपण त्यानंतर फर्स्ट जनरेशन बघितलं कशी येणार, ती फर्स्ट जनरेशन कशी येणार, फर्स्ट जनरेशन तर फिनोटाईपची, तर ती टॉल येणार म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी अशी येणार. ओके, सिग्निफिकन्स फर्स्ट जनरेशन आहे. त्यानंतर यांचे फिनोटाईप्स जे आहे टॉल आणि फॉल आहे. ओके, तर टॉलमध्ये काय येणार पुन्हा त्यानंतर कॅपिटल टी, कारण आपण फर्स्ट जनरेशन बघितलं ना आता, तर फर्स्ट जनरेशनमध्ये जे आलं त्यात आपण सेकंड जनरेशन बघूयात कसे येते ते. तर फर्स्ट जनरेशनमध्ये काय आलं, टॉलमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी बरोबर. तर मग आपण पहिल्यांदा कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेऊयात आणि तेच जर टेलमध्ये घेतलं आपण. ओके, आणि त्यानंतर टेलमध्ये हे घेतलं कॅपिटल टी आणि स्मॉल टी, त्यानंतर या ठिकाणी देखील तसंच घ्यायचं आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टीच. ओके, तर आता हे आपण बघूयात कसे असतं ते. तर बघा या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर आता आपण पिनेट स्क्वेअर मेथड काय असते ते बघूयात. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या बुकमध्ये आहे. तर बघा याच्यानंतर या ठिकाणी बघा हा हे आहे सेकंड जनरेशनची F2ची आहे, सेकंड जनरेशनची आहे. तर हा आहे मेल गॅमेट, जो कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे तो मेल गॅमेट, आणि ही हा फिमेल गॅमेट आहे खालचा कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तर बघा फर्स्ट याच्यामध्ये काय झालं, फर्स्ट याच्यामध्ये मेलचा एक गॅमेट आला बरोबर, मेलचा गॅमेट काय आला वरून कॅपिटल टी आला, फिमेलचा कॅपिटल टी आला बरोबर. तर हे झाड कसं झालं, ते झालं डॉल बरोबर. ते काय झालं, डॉल झालं, म्हणजे ते झाड कसं झालं, उंच झालं. ओके, झाड उंच आलं. त्यानंतर सेकंड केसमध्ये काय झालं, म्हणजे या ठिकाणी सेकंड याच्यामध्ये हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. ओके, सेकंड याच्यामध्ये काय झालं की मेलमधून एक कॅपिटल टी आला, नाही मेलमधून स्मॉल टी आला. ओके, मेलमधून स्मॉल टी आला आणि फिमेलमधून कॅपिटल टी आला, तरी तो काय झाला, डॉलच झाला. ओके, टॉल झाला तरी, म्हणजे तरीही तो काय झाला, उंच झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मेलच्या आणि फिमेलच्या पहिल्या केसमध्ये दोन्हीही जे ही आहेत ते कसे आहेत, उंच आहेत. ओके, त्यांचे पिनेट जे आहे तर ते ही आहे, टॉल आहे. म्हणजे हे दोन्ही यांच्यामध्ये कसे आहेत, ते उंच आहेत. दोन्ही केसमध्ये झाड कसे आहेत, उंच आहेत. ते जर सेकंड केसमध्ये बघायचं म्हटलं तर फिमेलचा स्मॉल टी आला. ओके, आणि मेलचा कॅपिटल टी आला. बघा कसं, फिमेलचा स्मॉल टी आला, फिमेलचा, मेलचा कॅपिटल टी आला, काय झाला, टॉल झाला तरी पण. ओके, म्हणजे ते कसं झाला, उंच झाड आलं. ओके, पण ओके, आणि हे जे झाड आहे तर त्यानंतर हे जे डार्फमध्ये काय आलं, सेकंड केसमध्ये इखूनही स्मॉल टी आला आणि इखूनही स्मॉल टी आला, म्हणजे तो काय डार्क झालं, बुटकं झाड आलं. ओके, म्हणजे त्यामध्ये लहान झाड आलं, म्हणजे तो झाड कसं आहे, जे चांगलं नसणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं काही हे आहे. ओके, आय होप हे समजलेलं असेल. तर ते जे कॅरेक्टर्स आहे ते अशा पद्धतीनं काय आहे. ओके, तर हे जे आहे तर हेच मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे कशा पद्धतीनं आहे ते. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके, जिनोटाईप आणि कशा पद्धतीनं हे आहे. तर ते जे डॉमिनेट कॅरेक्टर्स आहेत, तर डार्फ आणि कशा पद्धतीने रिसिव्हर कॅरेक्टर्स असतात, तर ते हे या ठिकाणी आहे. तर ओके, तर हे आहे अशा पद्धतीनं.
डॉर्फ आणि टॉल बघूयात आता आपण यांचे म्हणजे फिनोटाईप रेशो कसा असतो आणि जिनोटाईप रेशो कसा असतो. बघा या ठिकाणी मला सांगा फिनोटाईप म्हणजे मी सांगितलेलं आहे बाहेरून कसा दिसतो. आता मला सांगा या ठिकाणी टॉल यांचे म्हणजे या ठिकाणी कोणकोणतेही आहेत. टॉल आहे आणि आणखीन कोणता आहे डॉल आहे बरोबर. तर मला सांगा टॉलचे किती रेशो आहेत या ठिकाणी टॉलचे आणि डॉलचे. तर किती रेशो आहे या ठिकाणी टॉलचे आणि डॉलचे किती रेशो आहेत ओके. डार्फचे 1 मिनिट या ठिकाणी तुम्हाला नाही समजायचं मी या ठिकाणी स्क्रीन घेतो हां. तर आता या ठिकाणी बघा टॉलचे कितीही आहेत टॉर्फ आणि डार्फ. तर बघा या ठिकाणी मला सांगा टॉर्फचे किती होते या ठिकाणी रेशो ओके. या ठिकाणी किती आहेत टॉलचे किती येतं बघा या ठिकाणी हा 1 म्हणजे डॉर्फचे. टॉलचे किती येतं हा टॉलचा 1 दुसरा टॉलचा आणि तिसरा टॉलचा म्हणजे किती आहे त्या ठिकाणी किती आहेत 3 रेशो आहेत बरोबर. म्हणजे किती रेशो आहेत टॉलचे 3 रेशो 3 आपण रेशो काढतो ना 3:2. आणि डॉर्फचा किती आहे डार्फचा 1 आहे ओके. डार्फचा काय आहे 1 आहे 1 गेलं. तर या ठिकाणी डार्फचा किती होता टॉलचा 3 आणि डार्फचा 1 ओके. तर डार्फचा 3 टॉलचा 3 आणि डार्फचा 1 आहे अशा पद्धतीने आहे ओके. ते त्यानंतर जिनोटाईपचा कसा आहे जिनोटाईपचा. तर जिनोटाईपचा जो आहे तर रेशो किती या ठिकाणी मला सांगा रेशो कोणकोणते या ठिकाणी रेशो जिनोटाईपचा. तर या ठिकाणी टॉल आहे म्हणजे कॅपिटल टी आहे. त्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी आहे बरोबर. म्हणजे कॅपिटल टी त्यानंतर रेशो ॲज कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर दुसरं काय आहे स्मॉल टी बरोबर. तर मला सांगा आता कॅपिटल टी मध्ये किती आहे कॅपिटल टी 1 कॅपिटल टी बरोबर. म्हणजे पहिल्यांदा 1 येणार. त्यानंतर स्मॉल टी किती आहेत 1 2. त्यानंतर या ठिकाणी 2 येणार आणि स्मॉल टी किती आहे 1 आहे ओके 1 आहे. तर या ठिकाणी 1 येणार म्हणजे रेशो कसा येणार 1:2:1 अशा पद्धतीने रेशो येणार ओके. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. बघा आता आपण मोनोहायड्रिकवालं बघितलं ज्याच्यामध्ये 2 होते ओके 2 बॉक्सेस होते म्हणजे 4 बॉक्सेस होते अशा याच्या पद्धतीनं आपण हे बघितलं ना आत्ता की याच्यामध्ये 2 बॉक्सेस होते अशा पद्धतीने हे 2 म्हणजे हे 2 असे 4 झाले ना हे 1 2 3 4 असे 4 झाले. तर याच्यामध्ये 4 बॉक्सेस येतं ओके. या डायहायड्रिकमध्ये 4 बॉक्सेस आहेत म्हणजे 16 बॉक्सेस होणार आहेत आपल्या या ठिकाणी ओके. असे 4 येते 1 2 3 4 1 2 3 असे 4 होणार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हे होणार आहेत बघू शकता. मला दाखवता या ठिकाणी हे बघू शकता 1 2 3 4 असे 16 असे हे जे सगळं काउंट केलं तर 16 होतात ओके. तर हे जे आहे अशा पद्धतीनं काय आहे तर हे बघूयात आपण आता कशा पद्धतीनं सेमेंडलचं हे ओके. पण बघा पहिल्या याच्यात आपण बघितलं होतं की मेल आणि फिमेलमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असे एक कॅरेक्टर्स होते कॅपिटल टी स्मॉल टी. याच्यामध्ये कसे असणार आहेत 2 कॅरेक्टर्स असणार आहेत ओके. तर हे जे मेंढरचे जे आहेत तर तिथं आपण प्लॅन्ट्स बघितले होते कशा पद्धतीने आणि टॉलचे आणि या ठिकाणी डॉलचे जे आहे तर रिप्रोडक्शन करून आपण ते पेन स्क्वेअर मेथड जे आहे त्याने हे करून करणार आहोत ओके. तर याच्यामध्ये काय असणार आहे त्याच्यामध्ये 1 पेअर होती याच्यामध्ये 2 पेअर असणार आहे. त्याच्यामध्ये किती पेअर असणार आहे 2 पेअर असणार आहेत आणि त्यांचे जे कॅरेक्टर्स असणार आहे त्यांच्या कॅरेक्टर्सनं आपण हे करणार आहोत त्यांचे हे बघणार आहोत कशा पद्धतीने कॅरेक्टर्स असतात ते ओके. तर त्याला काय म्हटलं जातं डायहायड्रेट म्हटलं जातं. आणि त्यांचे कॅरेक्टर्स कसे असणार आहेत एक असणार आहे रेड आणि येल्लो असणार आहे सीडमध्ये प्लांटमध्ये ओके क्रॉस ग्रीन आणि दुसरं असणार आहे ग्रीन तर असणार आहे पण जे हे असणार आहे दुसरा विक्रल ग्रँड असणार आहे ओके. म्हणजे जर असं वाळलेला असेल पण तो हिरवा असणार आहे ओके. अशा अशा कलरचे प्लांट्स असणार आहे त्याला डायहायड्रेट क्रॉस करून आपण ते हे करणार आहोत त्यांचे ओके. तर हे जे राऊंड आणि येलो आहेत जे डोमेन्स क्रॉस हे होणार आहेत आपण आणि ग्रीन आणि विक्रलचे आहेत ओके. तर हे जे आहेत यांना आपण यांचे जे काही हे आहेत तर त्यांना आपण क्रॉस सेक्टर्स करून ते हे करणार आहोत ओके. जर तुम्ही प्रिव्हियस हे बघितलं असेल हे जर तुम्ही कळलं असेल तर हे कळणार आहे. बघा आजचा लेक्चर कशामुळे मोठं आहे
कारण मित्रांनो तुमचा सिलेबस थोडासा महाग आहे. ओके, कारण माझी तब्येतमध्ये वीक होती, तर यामुळं मी काही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो. आता हे थोडंसं म्हणजे लॉंग होणार आहे, लॉंग होऊ शकतो व्हिडिओ, कारण याच्यामध्ये आपण जास्त पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये आता काय होणार आहे, तर बघा हे जे आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं ही आहेत. यांच्यामध्ये मी म्हटलं की 2 कलरचे हे असणार आहेत. तर एक याच्यामध्ये असणार आहेत RY आणि एकाच्या ह्याच्यात असणार आहेत RY अशा पद्धतीनं. एकाच्यात कॅपिटल RY आणि एकाच्यात स्मॉल RY अशा पद्धतीने असणार आहेत. RRYY तशा पद्धतीने कॅरेक्टर्स असणार आहेत. तर पहिल्या याच्यात येणार आहे कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y, कॅपिटल R, स्मॉल y, स्मॉल y. ओके, तर असे येणार आहे. म्हणजे काय होणार बघा, याच्याकडून कॅपिटल R येणार, याच्याकडून स्मॉल r येणार, कॅपिटल R याच्याकडून येणार, स्मॉल r याच्याकडून येणार, कॅपिटल Y याच्याकडून येणार, स्मॉल y याच्याकडून येणार. तसंच या बाकीच्या प्रोसेसचं देखील तसंच आहे. कॅपिटल R वरून येतं आहे, स्मॉल r इकून येतं आहे, कॅपिटल Y इकून येतं आहे, स्मॉल y इकून येतं आहे, कॅपिटल R इकून येतं आहे, स्मॉल I इकून येतं आहे, कॅपिटल Y इकून येते आणि स्मॉल y इकून येते. अशा पद्धतीनं आहे. ओके, तर फर्स्ट जनरेशन जे आहे तर ते आपण कशा पद्धतीनं आहे तेही बघितलेलं आहे. तर बघा आता या ठिकाणी की बघा मी आता जसं सांगितलं की त्या पद्धतीनं आहे या ठिकाणी. ओके, थोडंसं मी हे केलं, मी हिंट दिली या ठिकाणी की बघा जे तर हे तुम्हाला जे थोडंसं नसेल समजलेलं तर आपण या ठिकाणी जाऊन समजून सांगूयात. बघा, तर या ठिकाणी काय होतं की आता दिसत असेल बघा, आय होप तुम्हाला नीट. तर बघा या ठिकाणी काय होतं, जे पहिल्यांदा फिनोटाईप बघूयात. फिनोटाईप म्हणजे काय की बाहेरून कसे दिसत आहेत. तर बघा बाहेरून जे आहेत हे राऊंड येलो दिसत आहेत, राऊंड येलो सीड आहे त्यांचे, आणि दुसरं आहे तो म्हणजे विंकल ग्रीन आहे. ओके, तर हे आहेत. तर यांचे जे जिनोटाईपमध्ये कसे दिसणार, फिनोटाईपमध्ये म्हणजे आतून कसे दिसणार बघा हे. तर फिनोटाईपमध्ये काय होणार, या ठिकाणी राऊंड येलोमध्ये कॅपिटल R आणि कॅपिटल R, स्मॉल r. ओके, तर राऊंड येलोमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की कॅपिटल दोनदा R आणि स्मॉल y दोनदा. ओके, आणि विंकल ग्रीनमध्ये सगळं स्मॉल आहे, 2 R स्मॉल, y पण स्मॉल. ओके, तर अशा पद्धतीनं आहे. बघा आता याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन कशी बनणार आहे, तर यांच्यामध्ये हे जे गॅमेट्स आहेत तर फर्स्ट जनरेशनचे यांचे गॅमेट्स कसे आहेत. ओके, तर जिनोटाईप्स म्हणजे काय, त्यांच्यात गॅमेट कोणकोणते आहेत. ओके, तर बघा याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यातून 2 कॅरेक्टर्स आहेत. याच्यात मी म्हटलं की पहिल्यांदा याच्यात 2 कॅरेक्टर्स आहेत, याच्यात 2 कॅरेक्टर्स आहेत, दोन्ही मिळून 4 कॅरेक्टर्स झाले. ओके, तर असे 4 हे बनणार आहेत आणि असे हे होणार आहेत. ओके, तर बघा याच्यातून RY आला, कॅपिटल R, कॅपिटल Y. मी मगाशी देखील सांगितलं होतं की इकून असं हे. ओके, तर त्या पद्धतीनं आहे. बघा राऊंड येलोमधून काय होणार आहे, याच्यातून गॅमेट 2 येणार आहेत, कॅपिटल R आणि कॅपिटल Y. याच्यातून व्हाईट ग्रीनमधून काय होणार, स्मॉल r, स्मॉल y. म्हणजे याच्यात काय होणार, इकून कॅपिटल R आला, कॅपिटल R, इकून स्मॉल r आला, स्मॉल r, इकून कॅपिटल Y आला, कॅपिटल Y आणि इकून स्मॉल y आला, स्मॉल y. म्हणजे काय झालं, कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल R, Y, स्मॉल y. ओके, अशा पद्धतीने ही झाली फर्स्ट जनरेशन. ही काय झाली, फर्स्ट जनरेशन. कळलं, इकून कॅपिटल R आला, इकून स्मॉल r आला, इकून कॅपिटल R आला, इकून स्मॉल r आला, y आला. ओके, अशा पद्धतीनं आहे. ओके, याला काय म्हटलं जातं, राऊंडेड येलो सीड. ओके, ही झाली फर्स्ट जनरेशन टाईप झाली. ओके, आता त्यानंतर फिनोटाईपची सेकंड जनरेशन कशी होईल. ओके, फिनोटाईपची सेकंड जनरेशन कशी होईल तर ते आपण बघूयात आता. तर बघा फिनोटाईपची सेकंड जनरेशन जी आहे तर ती कशी होईल हे बघूयात आपण. 1 मिनिट मी मागे घेतलं की चार्ट. तर बघा या ठिकाणी काय होणार फिनोटाईपचं या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी हे जे आहे तर 1 मिनिट दिसते तुम्हाला आता. बघा याच्यामध्ये कसं होणार आहे की याच्यामध्ये जे या ठिकाणी जे पहिले हे येणार आहेत फिनोटाईप्स म्हणजे काय, जे आतून कॅरेक्टर्स कसे असणार आहेत ते. ओके, तर फिनोटाईप्समध्ये जे आहेत राऊंडेड येलो असणार आहेत सीड त्याचे, आणि दुसरे याच्यामध्ये कसे असणार आहेत व्हाईट
व्हाईट ग्रीन असणार आहे. त्यानंतर याचे जिनोटाइप्स म्हणजे ते गॅमेट कसे असणार आहे त्यांचे, तर गॅमेट त्यांचे कॅपिटल आर स्मॉल वाय असणार आहेत आणि यांचे सगळे स्मॉल असणार आहे, स्मॉल वाय स्मॉल आर. तर या ठिकाणी स्मॉल आर स्मॉल वाय. त्यानंतर गॅमेट जे आहे तर बघू शकता या ठिकाणावरून कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणावर यांचे कॅपिटल आर आणि वाय आलेला आहे आणि यांची मिळून या दोघांची मिळून काय झालेले आहे, दोघांचे एकत्र हे एक फर्स्ट जनरेशन तयार झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय झालेला आहे. ओके, आता नीट लक्ष द्या, हा कन्फ्युजनचा पार्ट आहे थोडासा. ओके, तर त्यानंतर फिनोटाईप जे आहे यांची म्हणजे फिनोटाईप कशी झालेलं आहे, राऊंडेड येल्लो सीड झालेला आहे. ओके, राऊंडेड येल्लो झालेला, राऊंडेड झालेत पण ते येल्लो झालेलं आहे, तशा पद्धतीने सीड जे आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यानंतर सेकंड जनरेशन कशी तयार झालेली आहे ते आपण बघूयात. सेकंड जनरेशन जे आहे तर ती बघू शकता आता या ठिकाणी अशी जी सेकंड जनरेशन आहे तर अशा पद्धतीने झालेली आहे ते आपण बघूयात. ओके, नीट लक्ष द्या, हा थोडासा कन्फ्युजनचा पार्ट आहे, थोडंसं नीट लक्ष द्या. तर बघा या ठिकाणी म्हणजे काय आहे की हे लक्षात आलं पाहिजे की कोणाकोण काय येतं येते. ओके, बघा मेल गॅमेट जे आहे या ठिकाणी कॅपिटल आर आणि वाय आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय आहे. त्यानंतर या ठिकाणी स्मॉल वाय आणि कॅपिटल आर आहे आणि स्मॉल वाय आणि स्मॉल आर आहे, स्मॉल आर आणि स्मॉल वाय आहे. त्याच पद्धतीनं फिमेलमध्ये देखील त्याच पद्धतीनं आहे, कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल आर आणि स्मॉल वाय. बघा आता या ठिकाणी काय झालेलं आहे, पहिल्या केसमध्ये मेलकडून जो आहे कॅपिटल आर आलेला आहे, बघू शकता या ठिकाणी कॅपिटल आर आहे. फिमेलकडून कॅपिटल आर आलेला आहे, कॅपिटल आर आहे, म्हणजे या ठिकाणाहून दोघांचे कॅपिटल आर झालेले आहेत. ओके, दोघांचे या ठिकाणी काय झालेले आहे तर कॅपिटल आर झालेले आहेत, बरोबर. तर त्यानंतर या ठिकाणावरून जे आहे फिमेलकडून एक कॅपिटल वाय आलेला आहे, मेलकडून कॅपिटल वाय आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही काय आलेलं आहे तर कॅपिटल वाय आलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय. सेकंडमध्ये मेलकडे आहे कॅपिटल आर आणि वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय. तर या ठिकाणी काय होणार बघा, मेलकडून काय होणार कॅपिटल आर येणार, कॅपिटल आर आलेला आहे. त्यानंतर मेलकडून कॅपिटल आर आलेला आहे, या ठिकाणी फिमेलकडून पण येणार आहे. ओके, फिमेलकडून कॅपिटल आर आलेला आहे, मेलकडून कॅपिटल आर आलेला आहे, बघू शकता या ठिकाणी दोन कॅपिटल आर आहे. तर त्यानंतर कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे, फिमेलकडून कॅपिटल आर वाय आलेला आहे, तर कॅपिटल वाय आलेला आहे फिमेलकडे. त्यानंतर कॅपिटल स्मॉल वाय मेलकडून आलेला आहे, तशा पद्धतीने आलेला आहे. त्यानंतर कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे आणि स्मॉल आर मेलकडून आलेला आहे. तर या ठिकाणी कॅपिटल आर स्मॉल आर बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी फिमेलकडून कॅपिटल वाय येणार आहे, या ठिकाणी कॅपिटल वाय बघू शकता. त्यानंतर मेलकडून कॅपिटल वाय आहे, या ठिकाणी कॅपिटल वाय बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल आर वाय स्मॉल आर आहे, तर या ठिकाणी कॅपिटल आर फिमेलकडून कॅपिटल आर येणार या ठिकाणी आणि या ठिकाणी वरून स्मॉल आर आहे तो स्मॉल आर येणार या ठिकाणी. ओके, फिमेलकडून कॅपिटल आर आलं या ठिकाणी. त्यानंतर मेलकडून स्मॉल वाय आलं, स्मॉल आर आलं, स्मॉल आर या ठिकाणी आलं. त्यानंतर या ठिकाणी वाय आलं याच्याकडून फिमेलकडून, त्या ठिकाणी वाय आलं. त्यानंतर मेलकडून स्मॉल वाय आलं. ओके, अशा पद्धतीने आहे. तेच याच्याकडे आहे फिमेलकडून कॅपिटल आर वाय आहे आणि मेलकडून हे आहे. तर काय झालं, याच्याकडून आर आलं, फिमेलकडून आर आलं कॅपिटल आर, या ठिकाणी कॅपिटल आर आलं, वरून कॅपिटल आर आलं, या ठिकाणावरून स्मॉल वाय आलं, या ठिकाणी स्मॉल वाय आलं, या ठिकाणावरून स्मॉल कॅपिटल वाय आलं, ते कॅपिटल वाय आलं. ओके, त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं, दुसऱ्या याच्यामध्ये सेकंड केसमधल्या दुसऱ्या याच्यामध्ये, तर सेकंड केसमधल्या दुसऱ्या याच्यामध्ये याच्याकडून आर आलं कॅपिटल, याच्याकडून कॅपिटल आर आलं, या ठिकाणी दोन कॅपिटल आर आलं. याच्यामध्ये वाय स्मॉल आहे, याच्याकडे स्मॉल वाय आहे, दोघांचे स्मॉल वाय. तर बघा आता या ठिकाणी काय होणार की सेकंड केस म्हणजे ही या ठिकाणी आपण कुठं आलं इथं, तर या ठिकाणावरून फिमेलकडून कॅपिटल आर येणार, फिमेलकडून कॅपिटल आर येणार, या ठिकाणी कॅपिटल आर आलेला आहे. मेलकडून कॅपिटल आर येणार, मेलकडून कॅपिटल आर आलं, म्हणजे या ठिकाणी दोन्ही कॅपिटल आर आलं. या ठिकाणी फिमेलकडून कॅपिटल स्मॉल वाय आलं, या ठिकाणावरून देखील स्मॉल वाय आलं, दोघांच्या या ठिकाणी स्मॉल वाय झाले. तिसऱ्या केसमध्ये सेकंडमधलं तिसरं
ओके. सेकंडमधलं तिसरं बघू शकता या ठिकाणावरून कॅपिटल आर गेलेला आहे. कॅपिटल आर या ठिकाणी गेलेला आहे. या ठिकाणावरून कॅपिटल स्मॉल वाय आर गेलेला आहे आणि या ठिकाणावरून स्मॉल आर गेलेला आहे. ओके, स्मॉल आर गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून कॅपिटल फिमेलमधून कॅपिटल वाय स्मॉल वाय गेलेला आहे आणि या ठिकाणावरून देखील या ठिकाणी स्मॉल आहे वरून कॅपिटल वाय आलेला आहे. बघा काय करायचं, एक सिम्पल ट्रिक सांगतो याची. काय करायचं, ही आर वाय जे आहे या ठिकाणी आर वाय एक पहिल्यांदा या ठिकाणी आर वाय. ओके, कॅपिटल समजा कॅपिटल आर असेल कॅपिटल वाय असेल तर या ठिकाणी देखील तसंच असेल. तर काय करायचं, एक पहिला पेअर फिमेलचा घ्यायचा किंवा मेलचा घ्यायचा. आपण काय करू, फिमेलचा घेऊ तर किंवा तुम्ही असंही करू शकता. तर पहिला फिमेलचा घ्यायचा. ओके, तर फिमेलचा घेतला पहिला आपण वाय आर, त्यानंतर मेलचा आर घ्यायचा, त्यानंतर फिमेलचा वाय घ्यायचा आणि नंतर मेलचा वाय घ्यायचा. असं करायचं. ओके, सिम्पल ट्रिक आहे ही, तर कन्फ्यूज व्हायचं नाही जास्त. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल मेलकडून फिमेलकडून कॅपिटल वाय आलेला आहे, मेलकडून आर आलेला आहे, फिमेलकडून वाय आलेला आहे स्मॉल वाय, मेलकडून कॅपिटल वाय आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे, स्मॉल आर कोणाकडून आलेला आहे, मेलकडून कॅपिटल आर आलेला, सॉरी फिमेलकडून कॅपिटल आर आलेला आहे. त्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय जो आहे तर याच्याकडून आलेला आहे फिमेलकडून आणि या ठिकाणी हे होऊ शकतं. बघा कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे, कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे, कॅपिटल या ठिकाणी कॅपिटल आर फिमेलकडून आलेला आहे आणि या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी म्हणजे स्मॉल दोन्ही जे आहे या ठिकाणाहून आलेला आहे. त्यानंतर स्मॉल कॅपिटल आर जे आहे तर ते या ठिकाणावरून आलेलं आहे फिमेलकडून. बघा आता आपण थर्ड रो बघूया. थर्ड रोमध्ये काय झालेलं आहे, पहिल्यांदा फिमेलकडून जे आहे फिमेलकडून कॅपिटल आर आलेला आहे आणि या ठिकाणी मेलकडून कॅपिटल आर आलेला आहे आणि फिमेलकडून स्मॉल आर आलेला आहे. तर या ठिकाणी कॅपिटल आर कॅपिटल वाय, त्यानंतर वरून एक येणार आणि इकडून एक येणार, ते कॅपिटल आर कॅपिटल वाय झालेला आहे दोन्ही. त्यानंतर या ठिकाणावरून वरून कॅपिटल आर येणार आहे, या ठिकाणावरून स्मॉल आर येणार आहे, कॅपिटल आर स्मॉल आर या ठिकाणावरून कॅपिटल या ठिकाणी हे येणार आहे. तर अशा पद्धतीनं एकूण कॅपिटल येणार आहे, एकूण स्मॉल येणार आहे. तर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय बघू शकता. त्यानंतर या ठिकाणावरून स्मॉल आर येणार आहे, या ठिकाणून देखील स्मॉल येणार दोन्ही स्मॉल आर, या ठिकाणून कॅपिटल येणार आहे, या ठिकाणून कॅपिटल येणार आहे, दोन्ही कॅपिटल बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी स्मॉल आर या ठिकाणी कॅपिटल वाय, स्मॉल वाय कॅपिटल वाय, या ठिकाणी कॅपिटल वाय आणि कॅपिटल स्मॉल वाय झालेला आहे. म्हणजे स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय अशा पद्धतीने झालेला आहे. थर्ड रोमध्ये चौथ्या रोमध्ये झालेला आहे. कॅपिटल नाही या ठिकाणी, स्मॉल आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता जो आहे वरून स्मॉल आर आलेला आहे, या ठिकाणावरून वरून जो आहे मेलकडून कॅपिटल आर आलेला आहे आणि फिमेलकडून स्मॉल वाय आलेला आहे. त्यानंतर मेलकडून कॅपिटल वाय आलेला आहे, फिमेलकडून स्मॉल वाय आलेला आहे. तर बघू शकता काही अशा पद्धतीने झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून मेलकडून कॅपिटल आर आलेला आहे, फिमेलकडून स्मॉल आर आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल वाय जो आहे तो मेलकडून स्मॉल वाय फिमेलकडून आलेला आहे आणि स्मॉल वाय मेलकडून पण आलेला आहे. त्यानंतर थर्ड केसमध्ये या ठिकाणी जे आहे तर ते म्हणजे स्मॉल आय फिमेलकडून पण आलेला आहे, स्मॉल आर फिमेलकडून पण आलेला आहे, मेलकडून पण आलेला आहे. बघू शकता कॅपिटल स्मॉल आर. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल वाय जो आहे मेलकडून आलेला आहे आणि स्मॉल वाय फिमेलकडून आलेला आहे. अशा पद्धतीने झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी स्मॉल आय याच्याकडून पण वाय याच्याकडून पण आलेला आहे, स्मॉल वाय याच्याकडून पण आलेला आहे, स्मॉल आर याच्याकडून पण आलेला आहे, स्मॉल आर याच्याकडून पण आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सगळं स्मॉल झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं काही झालेलं आहे. ओके, तर फिनोटाइप्स जे आहे तर ते काय झालेलं आहे बघू शकता या ठिकाणी कसं झालेलं आहे. तर या ठिकाणी जे आहे
काय झालेलं आहे याच्यामध्ये फिनोटाइप्समध्ये काय झालेलं आहे 9 राऊंड आणि येल्लो जे 9 हे झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी बघू शकता जे येल्लो आणि ग्रीन किती झालेले आहेत तर या ठिकाणी येल्लो आणि ग्रीन बघू शकता किती झालेले आहेत 9 झालेले आहेत याच्यामध्ये येल्लो आणि ग्रीन सीड जे आहेत ते 9 झालेले आहेत त्यानंतर राऊंडेड आणि ग्रीन जे आहेत 3 झालेले आहेत त्यानंतर येल्लो आणि व्हाईट सीड जे आहेत ते 3 झालेले आहेत आणि व्हाईट आणि ग्रीन जे आहेत त्याची सीड 1 झालेला आहे ओके व्हाईट आणि येल्लो 3 झालेले आहेत आणि टोटल जे आहेत तर ते टोटल रेशो कसा येईल त्याचा 9:3 9:3 3:1 ओके 9:3:1 अशा पद्धतीने रेशो तयार झालेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या याचा अशा पद्धतीने काही रेशो तयार झालेला आहे ओके बघा या ठिकाणी काय होणार आहे हे जे या ठिकाणाहून RY येणार आहे या ठिकाणावरून RY येणार आहे तर या ठिकाणी काय होणार आहे इकून RY आल्यानंतर हे राऊंडेड येलो बनणार आहे त्यानंतर इकून RY आणि इकून कॅपिटल R आणि स्मॉल y येणार आहे हा राऊंडेड येलो बनणार आहे त्यानंतर या ठिकाणावरून हे येणार आहे हे तुम्हाला ट्रिक कळलेले आहे वरून कशा पद्धतीने खालून तर हे जे आहे त्यानंतर सेकंडमध्ये राऊंडेड येलो बनणार आहे त्यानंतर या ठिकाणी हे राऊंडेड येलो होणार आहे हे पण ओके तर पहिली जी आहे पहिली सगळी ही जी आहे अशा पद्धतीने त्याची राऊंडेड येल्लो होणार आहे ओके पहिली जी आहे बघा एवढं लक्षात ठेवा ट्रिक एक की हे जे आहे राऊंडेड येल्लो होणार आहे वरची ओके त्यानंतर हे जे आहे बघू शकता या ठिकाणी हे देखील राऊंडेड येल्लो होणार आहे एक हे आपण असं लक्षात ठेवू शकतो की बघा हे जे पार्ट आहे असा हा पार्ट आहे असा हा जो पार्ट आहे हा सगळा राऊंडेड येल्लो होणार आहे बघू शकता या ठिकाणी राऊंडेड येल्लो तर हे काय होणार आहे राऊंडेड येल्लो बनणार आहे आणि या ठिकाणी बघू शकता हा राऊंडेड ग्रीन बनणार आहे राऊंडेड या ठिकाणी देखील ग्रीन बनणार आहे या ठिकाणी ग्रीन बनणार आहे ग्रीन आणि या ठिकाणी देखील येल्लो अशा पद्धतीनं आहे हे ओके तर स्क्रीनशॉट घ्या याचा अशा पद्धतीने होणार आहे तर आपण बघितले की किती होणार आहे राऊंडेड येल्लो 9 त्यानंतर राऊंडेड जे ग्रीन आहे ते 3 होणार आहेत राऊंडेड त्यानंतर जे व्हाईटेड येल्लो आहे तर ते 3 होणार आहेत आणि जे व्हाईटेड ग्रीन आहे तर ते 1 होणार आहे म्हणजे टोटल फिनोटाईपचा रेशो किती येणार आहे 9:3 आणि 1 अशा पद्धतीने हे येणार आहे ओके तर हे फिनोटाईपचे बघितले ठीक आहे तर हे फिनोटाईपचे बघितलेले आहेत आता आपण जिनोटाईपचे बघूया जिनोटाईपचे बघू शकता या ठिकाणी फिनोटाईप आणि जिनोटाईपचं आपण दोघांचं हे बघितलं आहे कंपॅरिझन बघूया तर जिनोटाईप जे आहे तर या ठिकाणी जिनोटाईप म्हणजे काय की या ठिकाणी किती हे आलेले आहेत RY फिनोटाईप म्हणजे राऊंडेड येल्लो आलेला आहे राऊंडेड येल्लो राऊंडेड ग्रीन व्हाईट ग्रीन आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आहे व्हाईट येल्लो आणि व्हाईट ग्रीन अशा आलेलं आहे ओके तर हे आले फिनोटाईपचं आणि त्यानंतर जे जिनोटाईप आहे कॅपिटल आर पहिल्यांदा कॅपिटल R आलेला आहे बरोबर या ठिकाणी स्मॉल कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y या ठिकाणी कॅपिटल R कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y अशा पद्धतीनं हे जे आहे अशा पद्धतीनं आलेलं आहे तर त्याचे काउंटिंग करूयात तर थोडं फास्टमध्ये हे करूयात तर बघा काउंटिंग कशी करायची एक थोडक्यात सांगतो हे जे आहे R कितीदा आलेले आहेत ते काउंट करायचे आहेत म्हणजे हे करायचं आहे काउंटिंग ओके तर बघा कसं काउंटिंग करायची हे जे कॅपिटल R आलेलं आहे बघा हे जे पहिल्या ह्याच्यातले लेटर्स आलेलं आहे ते किती आलेले ते बघायचे जसं की बघा पहिल्या ह्याच्यात लेटर किती आले ते बघायचे आहे जसं की बघा या ठिकाणी कॅपिटल R स्मॉल कॅपिटल Y आलेलं आहे तर हे कॅपिटल R कुठं आहे का आणखीन असं आहे का कुठं नाही आहे म्हणजे हे किती आलेलं आहे तर 1 आलेलं आहे तर असं हे करायचं आहे काउंट ओके तर मी या ठिकाणी हे करून घेतो ओके तर या ठिकाणी मी काय करतो काउंट करून हे करून घेतो तर काउंटिंग कशी करायची हे कळलं असेल तर आपण एक काउंटिंग करून बघूयात ओके तर बघा या ठिकाणी हे जे राऊंडेड याला आहे म्हणजे कॅपिटल R कॅपिटल Y हे कुठं आहे का बघा आहे का नाही म्हणजे हे कुठंच नाही आहे तर या ठिकाणी एक वहीमध्ये एक वही घ्या आणि त्या ठिकाणी आपण काउंटिंग करूयात ओके तर या ठिकाणी
फिनोटाईप किती आहे, जिनोटाईपमध्ये हे किती आहे 1 आहे. ओके, या ठिकाणी हे किती आहे 1 आहे. ओके, तर पहिलं आहे 1. दुसरं बघूयात, दुसरं काउंट केलेलं आहे मी, ते आहे 2. ओके, तर मी काउंटिंग केलेली आहे याची ऑलरेडी. तर बघू शकता 1 2 2 4 असं आहे. ओके, तर बघा मी घेतलेलं आहे या ठिकाणी. तर जे कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर आहे तर ते 1 आहे. तर बघू शकता या ठिकाणी किती आहे 1 आहे. ओके, या ठिकाणी हे एकटाच आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे कॅपिटल वाय स्मॉल आर, कॅपिटल आर आणि या ठिकाणी ही जी पेअर आहे तर ती कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल आर. तर हे 2 आहेत. बघू शकता कुठं आहे वाय आणि आर या ठिकाणी बघू शकता. ही एक आहे 1 आणि अशीच एक या ठिकाणी 2. ओके, तर 2 आहेत. तर हे जे आहेत तसे 2 आहेत. त्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर हे 2 आहेत आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर हे 4 स्पियर आहेत अशा. ओके, त्यानंतर हे जे आहेत वाय आर तर ह्या 1 आहेत. त्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल आर ह्या 2 पेयर्स आहेत. स्मॉल वाय कॅपिटल आर हा 1 पेयर आहे. कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे 2 पेयर्स आहेत आणि वाय आणि आर ही 1 पेयर आहे. तर अशा पद्धतीने ह्या पेयर्स आहेत. स्क्रीनशॉट घ्या याचा. तर अशा पद्धतीने आहेत याच्या पेयर्सच्या. ओके, तर ही आहे अशा पद्धतीनं. तर आता याचं आपण बघूयात की ह्याची काउंटिंग कशी आहे. तर ही काउंटिंग बरोबर आहे. बघू 16 आलं तर बरोबर आहे म्हणायचं. तर याचा रेशो येणार 1:2 2:2 4 1:2 1:1 असा रेशो येणार आहे. तो स्क्रीनवर रेशो दिलेला आहे. ओके, असा येणार आहे रेशो. जेनेटिक डिसऑर्डर, तर काय आहे जेनेटिक डिसऑर्डर? बघा, जे डिसीज असतात, जे हे असतात तर ते अबनॉर्मल असतात डिसीज. ते जे क्रोमोझोममधून येतात, मल्टिपल क्रोमोझोममधून येतात, जे जीन्समधून येतात त्याला काय म्हटलं जातं? जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं जातं. हे क्रोमोझोममधून येतात म्हणजे काय होतं नेमकं? तर काय होतं, क्रोमोझोमचे नंबर जे आहे तर क्रोमोझोमचे नंबर जे आपल्यामध्ये 46 असतात तर 47 होऊ शकतं, 48 होऊ शकतं किंवा 45 देखील होऊ शकतं. इन्क्रीज आणि डिक्रीज होऊ शकतात. हे नंबर जे आहे काही वेळेस ते डिलीट देखील होऊ शकतं आणि जे ट्रान्सफरेशन होऊ शकतं. तर हे अशा क्रोमोझोम्समध्ये होतात. जसं की बघा लिव्स फील, तर लिप्स जे आपले खोट असतात ते फाटतात. ओके, त्यानंतर जे ॲबनॉर्मल्स हे आहे, जे फिजिओलॉजिकल आहे डिसऑर्डर्स, केस पांढरे होणे वगैरे हे जे आहेत ते त्याचे लक्षणं आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे बघा, जसं की मी म्हटलं की आपल्या याच्यामध्ये क्रोमोझोम्स किती असतात? 46 असतात. बरोबर, 46 क्रोमोझोम्स असतात. त्यातले 23 पेयर्स जे आहेत ते 23 पेयर असतात. 23 पेयरमधले 23 पेयर असतात. ओके, आणि 23 पेयर जे असतात त्यातले 22 पेयर्स ज्या आहेत तर ते ॲबडॉमिनल्स असतात आणि 1 पेयर जे आहे 6 सेल असतात. 6 सेल म्हणजे काय? तर बघा मेल किंवा फिमेल आहे ते हे कसं कळतं? बघा, ज्यावेळेस XX असतं त्यावेळेस फिमेल असतो आणि ज्यावेळेस XY असतो त्यावेळेस मेल असतो. म्हणजे मेल असण्याचा फायदा आहे. ओके, ते देखील आहे या ठिकाणी. ओके, तर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर क्रोमोझोम्समध्ये जे ह्युमन क्रोमोझोम्स आहेत, जे फिमेल क्रोमोझोम्स आहेत ह्युमन क्रोमोझोम्स, तर त्यांच्यामध्ये जे हे आहे तर ते त्यांच्यामध्ये तर वुमनमध्ये रिस्पेक्टेड जे 44XX असतं. ओके, 44 जे 44 काय असतं XX क्रोमोझोम्स असतात. ओके, आणि तेच मेलमध्ये म्हटलं तर बघा मेलमध्ये 44X आणि Y क्रोमोझोम्स असतात. ओके, तर हे असतात. आणि टर्न सिंड्रोम काय आहे? टर्न सिंड्रोम बघा, तर काय असतं नॉर्मली टर्न सिंड्रोम म्हणजे काय? 44 याच्यामध्ये असतात, पण मी इथं बघा +X लिहिलेलं आहे. 44 + X दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं? 44 मध्ये 46 होऊ शकतं, 47 होऊ शकतं. तर असं काय होऊ शकतं? 1 जे आहे 1 क्रोमोझोम X ते काय होतं? 1 क्रोमोझोम्स ॲड होतं त्यामध्ये. बरोबर, तर हे जे आहे यांच्यामध्ये हे X क्रोमोझोम म्हणजे काय? फिमेलचं हे. बरोबर, याच्यामध्ये 1 क्रोमोझोम्स अडॅप्ट होतो. ओके, ॲड होतो. आणि अशा नॉर्मल ज्या आहे 44 क्रोमोझोम्स आहे ज्या वुमन ज्या आहेत तर त्या म्हणजे प्रेग्नेंट होऊ शकत नाहीत. त्या स्टराईल होतात. स्टराईल म्हणजे काय? जे म्हणजे मदर बनत नाही आहेत. ओके, तर
हे त्यांचं लक्षण आहे. ओके, आणि म्हणजे ते यांचं हे काय आहे तर ते जे डिसऑर्डर आहे तर इटर्नल डिसऑर्डर म्हणजे काय, यांचे जे चाइल्ड जे आहे ते म्हणजे इम्प्रॉपर ग्रोथ होते. ओके, तर रिप्रोडक्शन ऑर्गन्स जे आहे तर ते ग्रो होत नाही आहे, तर असं त्यांचं ते हे आहे. ओके, डेव्हलपमेंट. तर क्लीन फिल्टरल सिंड्रोम, तर क्लीन फिल्टर सिंड्रोम काय आहे बघा, हा जो आहे जनरली मेलमध्ये प्रेझेंट असतो. तो काय होतं, एक जे आहे डिसऑर्डर हा जो आहे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम्स ॲड होतं, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड होतं. जसं बघा मी सांगितलं होतं मेलमध्ये काय असतो 40++ XY असं प्रेझेंट असतं, बरोबर. तर 44+X आणि Y असा प्रेझेंट असतो, बरोबर. पण इथं काय होतं एक्स आणि वाय असतो प्रेझेंट असं असतं. ओके, पण इथं काय होतं जे एक्स हे असतं ना, इथं आणखीन एक एक्स्ट्रा एक्स जास्त होतो आणि याच्यामुळं काय होतं जे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आहे तो करू शकत नाही आहे, तो रिप्रोडक्शन डेव्हलप करू शकत नाही, तो कधी फादर बनू शकत नाही. ओके, तर ते असं आहे, तर म्हणजे तो कधी फादर होऊ शकत नाही आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे रिप्रोडक्टिव्ह जे आहे तर ते डेव्हलप होऊ शकत नाही. ओके, वेल डेव्हलप्ड असतात ते, जे आहे नॉट वेल डेव्हलप असतात ते डेव्हलप होऊ शकत नाही. जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्याचे जे ऑर्गन्स आहेत तर ते नॉट वेल डेव्हलप्ड असतात, ते डेव्हलप होऊ शकत नाही आहेत, तर असे आहे याचे. ओके, तर आता आपण हे बघितले याचे जे आहे पहिले हे बघितलं कशा पद्धतीने डिसऑर्डर असतात, त्यानंतर कसं डाऊन सिंड्रोम, त्यानंतर हे सिंड्रोम आणि टर्नल आणि त्यानंतर क्लीन फिल्टर हे बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा त्यानंतर आहे या ठिकाणी जे डिसीज अकर्स ड्यू टू हे, तर त्याच्यामध्ये काय होतं जे वन सिंगल आहे ना, जे सिंगल म्हणजे एका याच्यामध्ये होतं. ओके, वन सिंगल हे होतं तो डिसीज होतो. ओके, तर म्हणजे एका याच्यामध्ये तो डिसीज होतो. ओके, तर काय होतं जे जीन्स असतात डिसऑर्डर्स असतात त्याच्या अकॉर्डिंग जे सिंगल जीन्स असतात त्याच्यामध्ये जे काहीतरी डिफेक्टिव्ह असतं. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं मोनोजेनेटिक डिसऑर्डर, म्हणजे काहीतरी फॉल्ट असतो त्याच्यामध्ये हे असतं. ओके, तर त्याचे एक्झाम्पल जसं आहे, याचं एक्झाम्पल आहे अल्बिनियम, त्यानंतर हचिनियम वगैरे हे याचं एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल्स आहेत हे याचे हे आहेत, नाईट ब्लिझियम हे वगैरे हे याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्यानंतर आता आपण बघूयात अल्बेशियम, तर हे काय असतं ते हे बघूयात. याच्यामध्ये होतं काय नॉर्मली बघा, जे पिगमेंट्स असतात जे आपल्या याच्यामध्ये पिगमेंट्स आहेत. ओके, तर ते पिगमेंट्स काय होतं त्याच्यामुळे जे आपल्या डोळ्याचा कलर, स्किनचा कलर, हेअरचा कलर, ते जे कलर्स आहेत ते प्रेझेंट जे आहे त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतं. ओके, आणि त्या पिगमेंटचं नाव आहे ब्राऊन पिगमेंट. ओके, हे जे पिगमेंट्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये हे जे डिसऑर्डर देखील म्हटलं जातं बघा, इंग्रज कशामुळे गोरी असतात त्यांच्यामध्ये हे जे ब्राऊन पिगमेंट आहे तर ते प्रेझेंट नसतं. ओके, त्यांच्यामध्ये ते ब्राऊन पिगमेंट ज्या बॉडीमध्ये ब्राऊन पिगमेंट जे आहे ते प्रेझेंट नसतं ते काय स्किन त्यांची जी आहे गोरी असते, त्यानंतर केस जे आहेत पांढरी असतात आणि हे एक म्हणजे काही जणांचे बघितलं असेल स्किन जे आहे इतके रक्तासारखी गोरी असते, खूप गोरी असते, त्यांचा रॅटिना जे आहे ते स्केलर असतो. ओके, अशा पद्धतीने असते, डोळे जे आहेत ते पिंक कलरचे होतात, तर अशा पद्धतीने हे काय आहे ते हे आहे. त्यानंतर मोनोजेनिकचा एक पार्ट आहे सिकल सेनिमिया, तर काय आहे या सिकल सेनिमिया तो बघूयात आपण. सिकस सेल तर काय असतं बघा, नॉर्मली काय होतं जे रेड कार्बस असतं. ओके, जे होमोजेनिस असतं, तर जे होमोग्लोबिक असतं ते होमोग्लोबिकमुळे काय होतं रक्त जे आहे तर रेड कलर होतं, लाल होतं. ओके, आणि हे जे ग्लुकॅमिक ॲसिड आहे हे 6 ॲमिनो असतं. ओके, म्हणजे 6 ॲमिनो असतं याच्याकडे, ग्लुमिनो ॲसिड इकडे 6 ॲमिनो असतात. ओके, हा जो रिप्लेस झाला, ओके, हा जर रिप्लेस झाला तर काय होतो, हा रिप्लेस झाल्यानंतर एक ॲमिनो ॲसिड टाईप हे आहे, रिप्लेस झाल्यानंतर एक व्हॅली लाईन होणार. ओके, व्हॅली लाईन होणार आणि हे होणार, रिप्लेस झाल्यानंतर हा व्हॅली लाईन होणार आणि याच्याकडे एक याचा शेप जो आहे तो होमोग्लोबिक असतो. ओके, होमोग्लोबिक मॉलिक्यूलसारखा असतो, तो चेंज होतो, बरोबर, तो चेंज होतो. त्याच्यामुळं काय होतं त्याचा होमोग्लोबिक कलरचा शेप असतो तो चेंज होतो, ग्लुकॅनो लाईनमध्ये सारखा होतो. ओके, जो
ग्लुकॅनोलाईन आहे त्यासारखा होतो. ओके, आणि ग्लुकॅनोमध्ये लाईन होतो आणि त्यानंतर ते झाल्यावर जे कसा होतो तो कोयत्यासारखा होतो. बघा नॉर्मली कसं असतं, तो असा असतो, डोळ्याच्या आकारासारखा असतो, पण तो काय होतो नंतर असा हे होतो. ओके, कोयत्यासारखा होतो. ओके, तर ही जे ग्लुकॅनो आहे तर हे झाल्यानंतर जे हेमोग्लोबिक आहे, हेमोग्लोबिकचं स्ट्रक्चर काही अशा पद्धतीनं हे होतं. ओके, कॉन्केव्ह होतं. हेमोग्लोबिकचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं होतं, कॉन्केव्ह होतं. आणि ते झाल्यानंतर जो आपल्या डोळ्यासारखा जो आहे त्याचा शेप असतो तो शेप जो आहे तर तो शेप काही बदल सिक्कलसारखा होतो, म्हणजे असा कोयत्यासारखा होतो. ओके, कोयत्यासारखा होणार. सिंगल म्हणजे जे सिक्कल म्हणजे जे जे हे RBC असते, म्हणजे जे रेड ब्लड कार्पस असते, तर ते काय होतं तर ते जे कंडिशन आहे त्या RBCची कंडिशन जे शेप आहे तर ती सिकलसारखा होतो, सिकल ॲनिमियासारखा होतं. असं सिकलसारखा होतो, त्याला काय म्हटलं जातं, ॲनिमिया म्हटलं जातं. ओके, हे झाल्यामुळं काय होतं, जे ऑक्सिजन कॅरिंग आहे, जी कॅपॅसिटी आहे ऑक्सिजन घेण्याची होमोग्लोबिनमुळं, ते काय होते, कमी होते आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन जे आहे आपल्या रक्ताला पोहोचत नाही आहे. ओके, जर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाला तर काय होतं, जे ऑर्गन्स आहे ते ब्लड जे आहे ऑर्गन्सपासून ते हे ब्लड जाणार नाही. ओके, त्याच्यामुळे जे आपली कॅरिंग सिस्टम आहे, जे ही आहे जे सिस्टम आहे जसं की लंग्स, किडनी वगैरे, ते जे आहे डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपले जीव देखील जाऊ शकतो. ही जी हेरिडिटरी डिसीज आहे ती ट्रान्समिट जे आहे तर ती पॅरेंटपासून ऑफस्प्रिंगपर्यंत येते. ही जी डिसीज आहे ती पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगपर्यंत येते. ओके, पॅरेंट टू ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्समिट होते. आणि ही जी हेरिडिटरी म्हणजे काय तर ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगपर्यंत येऊ शकतो. हा डिसीज म्हणजे तो जनरेशन टू जनरेशन डिसीज जो आहे तो काय होऊ शकतो, जाऊ शकतो. ओके, त्यामुळे हा खूप घातक डिसीज असा मानला जातो. तर बघा काय होणार, ही जे या अशा लोकांची जण म्हणजे काही मॅरेज बी देखील केली जात नाही आहे, म्हणजे त्यांचे मॅरेज देखील होत नाही आहे, तशा लोकांची केली जात नाही आहे. कारण त्यांच्यामध्ये जे त्यांचे ऑफस्प्रिंग होणार आहे ते देखील होऊ शकते. समजा एक मेल आहे आणि त्याच्या आईवडिलांना किंवा कुणाला तरी आहे आणि याला झालं आहे किंवा याला झालेलं नाही आहे, किंवा एखादी फिमेल आहे त्याला झालेलं आहे, ते कॅरियर आहे, म्हणजे त्याच्या वडिलाला देखील पॅरेंट्सला झालेला आहे. जर या दोघांची जर मॅरेज झाली, त्यांचा जो ऑफस्प्रिंग आहे त्याला डेफिनेटली तो होऊ शकतो. ओके, त्या सिकलसेनिमिया त्यामुळं त्याचे काय केले जाते, ज्याला सिकलसेनिमिया रोग त्याची जे आहे मॅरी केली जात नाही आहे. ओके, तर हे आहे जे असे लोक असतात त्यांच्यामध्ये मॅरेज जे आहे ते पर्सन टू एक कॅरी नाही केले पाहिजे. जर झाली तर त्यांच्यामधले जे काही ही आहेत सिकलसेनिया तर ते काय होऊ शकते, ऑफस्प्रिंगमध्ये जाऊ शकते. त्यामुळे अशा लोकांची जी मॅरी आहे तर ती अवॉइड केली पाहिजे. ओके, तर बघा यांची लक्षणं काय काय आहेत तर यांची जे सिकल हँड म्हणजे हाताला सूज वगैरे येणे, त्यानंतर लीड, त्यानंतर पेन, जे जॉईंट्स आहेत हाताचे त्याला कोपर म्हटलं जातं, हातामध्ये पेन्स येणं. ओके, त्यानंतर कलर जे आहे तर चेहऱ्याचा कलर उतरणं, पांढरा पडणं कलर फेस. ओके, तर होमोग्लोबिक कॉन्टेंट जे आहे ते कमी येणं, ते ह्याचे जे काही रिमेन्स मी सांगितलं की अशा लोकांचे जे आहे मॅरी न होऊन देणे. ओके, आणि बघा म्हणजे जर त्या व्यक्तीची जर नॉर्मल याच्यासोबत जर मॅरेज झाली तर तो असं होऊ शकतं की मुलामध्ये येऊ शकत नाही. आणि त्याची रेमेडी म्हणजे दुसरी म्हणजे त्याला जो आहे रेग्युलर फॉलिक ॲसिडची एक टॅबलेट जी आहे त्या ती डेली देणं. ओके, फॉलिक ॲसिडमुळं सर्व्हायवलचे चान्सेस जास्त वाढतात. ओके, तर मायटोकॉन्ड्रिया बघूयात. काय आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर, तर बघा मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर म्हणजे सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया जो आहे सेलमध्ये प्रेझेंट असतो. जर याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर डिसऑर्डर होऊ शकतात. हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे DNA मध्ये असतो, इथं जर काही डिफेक्टिव्ह होतं जर झालं तर म्युटेशनमुळं त्याच्यामध्ये काय होतं, बघा हा जो DNA आहे तर त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये जर काही हे आले जीन्समध्ये जर काही DNA मध्ये जर काही त्याच्या जर प्रॉब्लेम आला म्युटेशनमुळं तर काय होतं, जर म्युटेशनमुळं काही प्रॉब्लेम येतो तर जास्त करून ते जे आहे तर ते म्हणजे जे हे आहे म्हणजे जे
फर्टिलायझेशन आहे ज्या टायमिंगला होतं, म्हणजे मेल आणि फिमेल ज्यावेळेस सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतात त्यावेळेस ते पाहायला मिळलेलं आहे. ओके, ज्यावेळेस ड्युरिंग फर्टिलायझेशनच्या टायमिंगला हे केलेलं आहे. ओके, तर ज्यावेळेस फिमेल आणि मेल ज्यावेळेस सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतात त्यावेळेस होतं. त्या टायमिंगला काय होतं, मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच जे ओव्हम सेल जे आहे तर ती एकट्याला सर्व हँडल करावं लागतं. त्यामुळे इथं फक्त जे आहे हा जो डिसीज आहे हा फक्त फिमेलमध्ये पाहायला मिळतो, म्हणजे हा फक्त मदरमध्ये बघायला मिळतो. डिसीज हा फक्त कुठं मिळतो, मदरमध्ये डिसीज बघायला मिळतो. ओके, तर हे फक्त मदरमध्ये मिळतं आणि ह्याचं एक्झाम्पल म्हणजे लिबर ऑप्टिकल न्यूरोपॅथी, तर हे याचं एक्झाम्पल आहे. ओके, हे मायटोकॉन्ड्रिया डिसऑर्डरचं एक्झाम्पल आहे. ओके, तर मदरमध्ये ज्यावेळेस लिव्हर पेन होतो त्यावेळेस हा बघायला मिळतो की हा डिसीज झालेला आहे. ओके, बघा इथं काय होतं, तर इथं काय होतं बघा की म्हणजे पॉलीजेनेटिक डिसऑर्डर म्हणजे या ठिकाणी मल्टी होतं, म्हणजे ते तिथं कसं होतं एका सेलमध्ये होतं म्हणून तिथं मोनो सेल डिसऑर्डर म्हणत होतं. पण इथं काय होतं खूप सेलमध्ये होतं म्हणून याला काय म्हटलं जातं या ठिकाणी मल्टी जीन्समध्ये. की काय होतं, हे डिसीज जो खूप फास्ट वाढतो, हा म्हणजे काय होतं हा डिसीज खूप फास्ट वाढतो एकासोबत, म्हणजे खूप सेलला हा डिसऑर्डर जो आहे तर होतो. ओके, एकासोबत जर खूप साऱ्या सेलला होत असेल तर त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. ओके, हा एकापेक्षा जास्त जीन्समध्ये झाला तर याला जेनिक डिसीज म्हणतात. ओके, हे खूप फास्ट वाढतं. बाकीचे इन्व्हायरमेंटल कंडिशन असते, इन्व्हायरमेंटल जे फॅक्टर्स असतात तर खूप जर इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील तर अशा पेट्स म्हणजे जे अशा मध्ये जर बाळ जर मदरच्या आतमध्ये असेल तर त्याला खूप प्रॉब्लेम होतो त्यामध्ये. ओके, हे जे एक्झाम्पल म्हटलं तर याचे डिसऑर्डरचे एक्झाम्पल आहेत क्लेफ्ट लिन म्हणजे होठ फाटणे. तर बघू शकता या ठिकाणी एक इमेज आणलेली आहे मी, तर अशा पद्धतीने काही होठ फाटतं बघू शकता. तर याच्यामुळं काय आहे, एक आपला जे दात आहे तो दात देखील दिसतो. अशा पद्धतीनं ते क्लेफ्ट लिन जे आहे अशा पद्धतीनं काही दिसते. ओके, काही अशा पद्धतीनं ते आहे तर ते दिसते अशा पद्धतीनं. एक्झाम्पल आहे की त्याचं कन्स्ट्रक्टेड स्टमक, तर कन्स्ट्रक्टेड स्टमक जे आहे कसं दिसतं तर बघा काही अशा पद्धतीने दिसतं. एक समजावं कशा पद्धतीनं असतं ते बघू शकता. हे अशा पद्धतीनं काही कन्स्ट्रक्टेड स्टमक दिसतं. ओके, तर अशा पद्धतीने हे दिसतं. ओके, तर कन्स्ट्रक्टेड स्टमक त्यानंतर याच्यामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर जे त्यानंतर अस्थमा वगैरे हे देखील काय पॉलीजेनेटिक डिसीज आहे, हे देखील जनरेशन टू जनरेशन जाऊ शकतो. ओके, तर हे काय अशा पद्धतीनं हे आहे. ओके, हे एक्झाम्पल्स घेतलेले दाखवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे जर कोणाच्या वडिलांना जर डायबिटीज वगैरे झाली तर त्यांच्या मुलाला देखील होऊ शकते. तर अशा पद्धतीनं काही आहे हे. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ओके, फ्रेश आणि नवीन चॅप्टरमध्ये.